या संस्थेने मला जे सांगायचं आहे ते तुम्हाला सांगण्यासाठी इथे आमंत्रित केलं. त्यासाठी सगळ्याच आयोजकांचं, कमिटीचं, आत्ता ज्यांची नावं मला कळलेत, देशपांडे सर, राजेश सर, सीमा, मुग्धाताई आणि सगळ्या कमिटी मेंबर्सचं, आयोजकांचं मनापासून आभार आणि धन्यवाद. आणि त्यांच्या भरोशावर भरोसा ठेवून तुम्ही इथे आला आहेत, म्हणून तुमच्या रूपात जो विष्णू बसला आहे त्याला पहिल्यांदी नमस्कार. आणि म्हणून त्या विष्णूला एक प्रार्थना, अवत्वम माम, की तुम्ही मला सांभाळा. तरी ती प्रार्थना वेगळी आहे, मीच मला सांभाळायचं आहे. पण असा एवढा विषय घ्यायचा आहे म्हटल्यानंतर पलीकडचा मनुष्य विष्णूचा जर रुद्रात रूपांतर झालं तर माझं काय होईल याची कल्पना मला करवत नाही आहे. म्हणून त्वम विष्णू अवत्वम माम अशा अथर्व शीर्षातल्या 2 जोड्या घेऊन तुम्हाला खरोखर विनंती आहे, माझ्याकडून जर का काही उणा अधिक शब्द गेला तर सांभाळा. काही चुकत असेल माझं सांगण्यामध्ये, माझे पर्स्पेक्टिव्ह जर का काही बदलायला हवे असतील तर अगदी अवश्य सांगा. कारण दिस इज इव्हॉल्विंग सायन्स, विल कलेक्टिव्हली एन्क्वायर. इट्स नॉट मी कम्युनिकेटिंग विथ यू. आपण सगळे मिळून त्याच्यात सहभागी होऊ. हा जो काही विषय आहे तो मांडायच्या आधी ज्यांना ही असाइनमेंट करायची आहे त्यांनी करायला हरकत नाही. मॅन्डेट नाही आहे, देर इज नो मॅन्डेट. असाइनमेंट साधी आहे की तुम्ही जिथे आहात तिथे उभं राहायचं आहे. कंपल्शन नाही, आता बसलो की बसलो, कधी उठून सांगता येत नाही असं जर का कंडिशन असेल तर बसा. पण ज्यांना जमेल त्यांनी उभे राहा आणि जोड्या करा. अशा हा म्हणजे मुग्धाताई, सीमा असे एकमेकांसमोर उभे राहा उभे. असं पण करू. राईट, ओके. आता काय करायचं उभे राहून हा प्रश्न आहे की नाही. मी काही वाक्य सांगेन तुम्हाला, ती पलीकडे म्हणायची, म्हणजे पलीकडच्याला सांगायची काय करायचं ते करा, पण ते पलीकडे ऐकू गेलं पाहिजे, सांगायला आलं. चालेल का? नक्की करणार तुम्ही तसं? हां. आणि फार मनावर घेऊ नका, पलीकडचं काय बोलते त्याचं घेतलं तरी आनंदच आहे, घ्यायलाच पाहिजे. आता पहिलं वाक्य असं, म्हणजे एकाने दुसऱ्याला सांगितलं की ऐकून घ्यायचं आणि तेच वाक्य दुसऱ्याने त्याला परत सांगायचं. इज इट ओके? वाक्य छोटी आहेत, 6, 5, 2, 3 शब्दांची वाक्य आहेत. पहिलं, वाह छान फिट दिसतोयस. याही वर्षी नापास झालास, काहीच कसरी वाटत नाही. हे लक्षात ठेवा सगळं. हां, म्हणजे गेल्या 25 वर्षामध्ये मी एक पक्क ठरवलं आहे की 1 मिनिट जेव्हा बोलतो त्यावेळेला जेवढी माणसं तेवढ्या मिनिटांचं ओझं घेऊन मी पुढे जात असतो. त्यामुळे एकही मिनिट वाया नाही गेलं पाहिजे. एव्हरी सेकंड इज काउंटेड. आणि त्यामुळे ही जी असाइनमेंट तुम्ही आता करते, जे काय आता हसलात ना मनापासून, हां, ते अशीच भगवद्गीतेत उडी मारायची आपल्याला. अजून एक वाक्य सांगतो. किती वेळा फोन वाजतोय, सायलेंटवर का नाही ठेवत? हा, म्हणजे सांगायचं कशाला? वाटेल तसा वागत असतो, लाज नाही करे वाटत. सांगितलं. आता हेच वाक्य की छान म्हणालात बघा तुम्ही, आणि मी काही गाईड केलं नव्हतं आहे की नाही. इंटोनेशन, व्हॉइस मॉड्युलेशन, बास, ट्रेबल काही नव्हतं केलं. तुम्ही तसं ते म्हणालात. आता हेच वाक्य काहीही म्हणजे मोनोटोनस बोलायचं आहे, काही चढ उतार नाही करून द्यायचा. हां, की वाटेल तसा वागत असतो, लाज नाही करे वाटत. बोला. हे लक्षात ठेवा आहे बघा. आता हे बोलल्यानंतर कशाला हसतंय? हां हां, अजून एक शेवटचं. तसं माझ्याच्याने आता काही हे शक्य होईल असं वाटत नाही. आणि हेच जर का टोननी म्हटलं तर, आता शेवटची टफ प्रॅक्टिस, तेच मगाचं. याही वर्षी नापास झालास, काहीच कसरे वाटत नाही. आता हे टोनमध्ये म्हणा. बसा. दॅट्स इट.
राईट. सगळे पास झालेले आहेत. या सिग्नलच्या कॉफी शॉपमध्ये त्या दिवशी तशी तुरळकच गर्दी होती. अनेकदा त्या कॉफी शॉपमध्ये मी जातो. मी तिकडची लोक तर मला लाईफ मेंबरच म्हणतात. मी नेहमीच्या कॉर्नरच्या सीटवर बसतो तिथे. आणि ती कॉर्नरची सीट अशी आहे ना की जिथून त्याचं भलं थोरलं कॉफी शॉप संपूर्ण दिसतं. मग काय चाललं आहे, कोण आलं, कोण गेलं, कोणी काय ऑर्डर दिली, सगळं दिसतं. किचन दिसतं, सर्व्हिंग काउंटर दिसतो, माणसं येताना दिसतात, माणसं जाताना दिसतात. साधारणतः त्यावेळेला 30-35 लोक त्या कॉफी शॉपमध्ये होती. पण ते कॉफी शॉपच एवढं मोठं होतं की ती 30-35 लोकंसुद्धा तशी तुरळकच वाटावी अशी गर्दी होती त्यावेळेला. कदाचित त्या दिवशी दुपारची वेळ होती, दुपारी 2 वाजले होते म्हणून असेल, किंवा मला आठवतं आहे त्याप्रमाणे सोमवार होता, वीकडे होता, आणि म्हणून कदाचित त्या दिवशी गर्दी कमी असावी. आणि ते शांत संगीत तर कॉफी शॉपमध्ये जे होतं ते इतकं सुंदर आणि शांत होतं की ज्यामुळे आजूबाजूच्या टेबलावर चालणाऱ्या गप्पा स्पष्ट ऐकू येत होत्या, असं ते संगीत होतं. मी नेहमीची कॉफी मागवली, सिप घेतला, कप खाली ठेवणार, इथेच जर का आयुष्य संपलं ना तर बरं होईल. कॉफीच्या पहिल्या सिपने आलेली तरतरी आणि त्याचवेळी या वाक्याने आलेला शहारा यांचे एकत्र सुंदर मिलाफ मी अनुभवत होतो. अगदी 2 टेबल सोडून माझ्या डाव्या हाताला समोर अशी ती दोघं बसली होती. आणि त्या दोघांमधला एक बोलत होता. त्यांचे चेहरे दिसत नव्हते, पण स्मार्ट असणार एवढं नक्की, उच्च पदस्थ असणार एवढंही नक्की, कारण त्यांच्या पेहरावावरनं, त्यांची जी इक्विपमेंट्स होती, गॅजेट्स होती, त्याच्यावरनं कळत होतं ही छान माणसं असणार. या जॉबमध्ये काही खरं नाही रे. मला आपलं उगाच वाटायचं ऑर्गनायझेशन खूप मोठी आहे, ऑर्गनायझेशन खूप मोठी आहे. पण आम्ही ज्या ऑर्गनायझेशनला मोठी मोठी म्हणत होतो त्यापेक्षा कैक मोठ्या ऑर्गनायझेशननी आमच्या ऑर्गनायझेशनला असं विकत घेतलं आणि आता सिनियर पदावर असलेल्या आमच्यासारख्यांना डच्चू देणार. 3 महिन्यापासूनच अंदाज येत होता ज्यांना कामावरून काढून टाकणार आहेत अशांच्या यादीमध्ये माझं नाव असणार याची पक्की खात्री मला वाटते. खरं सांगू का, खरं तर मीच हा डिसिजन घेतला होता 5-6 महिन्यापूर्वी. बास झाला आता, काय उगाच रोज उठून तेच. पण मी सांगायच्या आधीच त्यांनी सांगितलं. आता काय सांगणार, कसलं सांगणार. पण प्रश्न फक्त काढून टाकण्यापुरता नाही आहे. त्याच्या मागे जे राजकारण चाललंय ना, त्याच्या मागे जी घृणास्पद हालचाली चालल्यात ना, त्या विचित्र आहेत सगळ्या. मी पाहतोय हे, मला काही डॉक्युमेंट्स मिळाली आहेत आणि म्हणून हे माझ्यासमोर येत आहे. आणि काय सांगायचं रे, माझी माणसाने म्हणणारी माणसं. अरे ज्यांना मी मोठा केला तो माणूस आज माझ्या अगेन्स्ट तिथे लेटर लिहितोय आणि तो सांत्वनाला येतो माझ्या. हे कितपत बरोबर आहे. ऑफिसमधलं पॉलिटिक्स सुद्धा प्रचंड शिगेला पोचलाय. एकीकडे कळत्या बरं का, काढून टाकलं तर सोपं होईल, रोजच्या मानसिक त्रासातनं तरी मी वाचेन. पण घरातलं काय करू. 4-5 महिने वाद विकोपाला गेलेत. साधा शब्द जरी निघाला ना तर कोणाचं डोकं कधी भडकेल सांगता येत नाही. चेष्टा जरी करायला गेलं, गंमत जरी करायला गेली तरीसुद्धा कुठून काय कुठल्या भांड्याचा आवाज येईल सांगता येत नाही. काही सांगायला नको वाटतं. नुसता शांत बसलो तरीसुद्धा त्याच्यावर बोलणी खातोय. कशी वागतात अशी माणसं. अरे माझीच माणसं आहेत ना सगळी, आपलीच ना माणसं. घरी जायला पाय वळत नाहीत, ऑफिसमध्ये मन रमत नाही, काय करावं कळत नाही. मुलगा लाघवी आहे आणि म्हणून रोज संध्याकाळी ऑफिसमधून घरी येतो. 2 नवीन जागा घेतल्या आहेत. मुलीच्या पोस्ट ग्रॅज्युएशनचा EMI मोठा आहे म्हणून रोज सकाळी ऑफिसमध्ये जातो. वर्क फ्रॉम होम अशी आमच्या ऑफिसमध्ये परमिशन दिली, पण काय वर्क काय होम काहीच कळेनासं झालं आहे. फक्त शरीराने जिवंत आहे इतकंच. इथेच आयुष्य संपायला हवं. तो माणूस बोलता बोलता गप्प झाला. त्याच्या मित्रांनी काहीही आवाज न होऊ देता वेटरला
2 कॉफी खुण्यानीच सांगितल्या. मला बाकी काहीही ऐकायला येत नव्हतं, काही म्हणजे काहीही नाही. त्या टेबलवर बसलेले ती 2 जणं आणि मी, इतकंच जग त्या दिवशी अस्तित्वात होतं. त्या दिवशी दुपारी माझ्या मनातल्या विचारांना, भावनांना मी मनापासून हात जोडला आणि त्यानं सांगितलं, ती 2 जोपर्यंत बोलत आहेत ना तेवढा वेळ मला सोडा, मला शांत ऐकू दे. हातातलं पेन खाली ठेवलं, मॅकबुक बंद केला, नोटपॅड बंद केला आणि पुढची 75-80 मिनटं मी त्यांच्या संवादामध्ये समरसून गेलो होतो. त्यांच्या मनामध्ये जी काही स्पंदने होत होती ती मी संपूर्ण अनुभवली, अगदी संपूर्ण. आणि शेवटी त्याच्या आवाजामध्ये आनंद आणि उत्साह यांची नांदी ऐकायला लागलीच. आणि तो म्हणालाच, तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं आज, खूप खूप छान वाटलं. पण वाटेल तसं बोललो ना, कारण मलाही असं वाटलं होतं तू पण मला उपदेशाचेच डोस पाजणार, माझं काही ऐकून घेणार नाही आणि माझं कसं चुकलं आहे हेच सांगणार. पण खरंच खूप खूप शांत वाटते आत्ता आणि तुझ्याशी बोललो म्हणूनच सुटेन याची पक्की खात्री पडली. आता काही गोंधळ नाही. तू जे सांगितलंयस ना ते सगळं मनापासून करीन, अगदी मनापासून करीन. राहा माझ्याबरोबर, आहे एवढं मात्र. आणि हे सगळं नक्की जमणार आहे, मला खात्री आहे. अजूनही त्या दोघांपैकी मला कुणाचाच चेहरा दिसला नव्हता, पण आता मात्र त्या दोघांच्या चेहऱ्यावर आनंद असणार याची खात्री, कारण टेबल साफ करायला गेलेल्या वेटरच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत होता. म्हणजे हेही तितकेच आनंदित असतील. त्यांच्या टेबलवर वेटर गेला होता खरा, पण लक्ष माझ्याकडे होतं. हळूच कटाक्ष टाकला. त्या मित्रांनी पेमेंट करण्यासाठी पाकिटात हात घातला, तेवढ्यात तो वेटर म्हणून गेला, नो सर, युअर ऑर्डर इज ऑन द हाऊस, युअर बिल इज पेड फॉर. तुम्हाला काही द्यायचं नाही आहे. आणि पुन्हा माझ्याकडे बघून हसायला लागला. वेटरला थँक्स दिले त्या दोघांनी आणि मस्त आनंदात इथेच आयुष्य संपायला हवं अशा माणसाच्या तोंडात शीळ होती. असे ते दोघं बाहेर पडलं. मी सुद्धा आनंदित झालो. पुन्हा पुन्हा त्यांचा संवाद आठवत होतो. काय सुंदर, काय अद्भुत संवाद झाला तो. 75-80 मिनिटाचा तुफान. ते बाहेर पडले, ताबडतोब मॅकबुक उघडला, हातात पेन घेतलं, एकीकडे थीम लिहायला सुरुवात केली आणि एकीकडे टाईप करायला सुरुवात केली की बस आज कॉफी शॉपमधनं उठायचं ते फक्त एकांकिका लिहून झाल्यानंतरच. या संपूर्ण प्रसंगावर एक सुरेख एकांकिका लिहिता येईल. पहिला प्रवेश लिहिणार तेवढ्यात आतून कोणीतरी बोलल्यासारखं वाटलं. राजन, संस्मृत्य संवाद मिमम अद्भुतम केशवार्जुनयोः पुण्यम ऋष्यामि च मुहुर्मुहुः. आणि एकदम मनात वाटून गेलं की अरे हा संवाद तर लिहिला गेला आहे काही 1000 वर्षापूर्वी. मी पुन्हा एकांकिका कशाला लिहू? मग आता काय करशील? ती एकांकिका आहे ती लोकांपर्यंत पोचव. राजन, संस्मृत्य संवाद मिमम अद्भुतम केशवार्जुनयोः पुण्यम ऋष्यामि च मुहुर्मुहुः. ही एकांकिका लिहिली गेली. एकांकिकेचं नाव आहे अर्जुनाचा प्रवास. माझ्याच्याने आता काही होईल असं वाटत नाही. न च शक्नोमि अवस्थातुं भ्रमतीव च मे मनः गांडीवं संस्कृते हस्तात. काय होणार नाही आता. एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदना. मी मारला गेलो ना तरी चालेल. तो 2 टेबल सोडून बसलेला माणूस बोलत होता फक्त मराठीत. आणि शीळ वाजवता वाजवता काय म्हणाला? नष्टो मोह स्मृतिर्लब्धा स्थितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनं तव. तुला भेटून खूप छान वाटलं. आता गोंधळ नाही. आता तुझे म्हणशील ना ते मी करीन. हा अर्जुनाचा प्रवास. ज्यांचे भगवद्गीता पाठ आहे, माझी पाठ नाही. कारण पाठ करावीशी वाटत नाही. कारण असे दिसतात तेच आपल्याला शिकवतात. अरे हा बघा 1:30 ते 18:73 हा अर्जुनाचा प्रवास. पहिल्या अध्यायातला 30वा श्लोक, 18व्या अध्यायातला 73वा श्लोक. अर्जुनाचा प्रवास. पण एकांकिकाच का? भगवद्गीतेला 5 अंकी नाटक का नाही, 4 अंकी नाटक का नाही? एकांकिकाच का? एकच अंक असतो म्हणून एकांकिका.
वेळ मर्यादित. आता कोणाला जर का भगवद्गीतेतला एखादा श्लोक येत असेल तो म्हणणार का, प्लीज इफ यू डोंट माइंड? कोणी म्हणा, मोठ्याने म्हणा, आणि लाजू नका. म्हणूनच ती असाइनमेंट करून घेतली. बिनधास्त म्हणा, कोणाला येत असेल तर. नाही तर मी म्हणतो, पण एक म्हणणार का कोणी? असे वक्ते आणू नका. हां प्लीज. हां आता तुम्ही जेव्हा म्हणाल ना, हां तुम्ही म्हणा म्हणा म्हणा. जगास. आता परत म्हणणार का तो? म्हणा. सात सेकंद 7 सेकंद पॉईंट 12 एवढंच मला हवं होतं. भगवद्गीतेत 700 श्लोक, 700 पैकी 50 स्टेज अरेंजमेंट आणि संजयाचे सूत्रधार. 650. 650 गुणिले 7. अरे शनिवार संध्याकाळ 6:30 कुठल्या आवडकी घालतोयस? 4,500. 4,500 डिवायडेड बाय 60. परत 6 42. साधारणतः 75 मिनिटामध्ये जो संवाद झाला, ती एकांकिका त्या कुठे झाली तिथेच झाली. अशी एकांकिकेची कोणी जर का एकांकिका पाहत असेल तर त्याची मर्यादा 75 मिनिटाची असते. एकांकिका ज्याला मी लिहिल्या, ज्या बसवल्या, त्याच्यासाठी शास्त्र आहे एकांकिकेचं. पात्रसंख्या मर्यादित असते, 2 मॅक्सिमम 4. त्याच्यापेक्षा जास्त एकांकिकेत पात्र नसतात. भगवद्गीतेत किती पात्र? स्टेजवरची पात्र कोण? कृष्ण अर्जुन. स्टेजच्या मागे कोण? दुर्योधन. स्टेजच्या मागे दुर्योधन. स्टेजवर कॉर्नरला कोण? संजय. आणि धृतराष्ट्र कुठे? प्रेक्षक. भगवद्गीतेचा संवाद झाल्यानंतर धृतराष्ट्र निपजणार आहेत म्हणून एकांकिका लिहिली गेली होती. आता तरी डोळे उघडा, कान उघडा. अशी 5 पात्र. नेपथ्य पटकन समजतं. एकांकिकेवर जर का पाहिली, इथून पुढे एकांकिका पाहिली तर बघा की झटकन नेपथ्य समजतं. भगवद्गीतेत सुद्धा पहिले 20 श्लोक नेपथ्याचे आहेत. करा हिशोब, 20 बाय 700. अरे तू बंद करे सगळं आता. पण 2 बाय 35 म्हणजे 2 बाय 70, 1 बाय 35. 3% डिस्क्रिप्शन नेपथ्याचं आहे भगवद्गीतेमध्ये. पण सटकन सांगून जातं, फिजिकल एन्व्हायरमेंट सांगून जातो, कोण काय शंख उभा आहे, कोण काय. आणि जबरदस्त इमोशनल आणि इंटलेक्च्युअल संवाद येतो तो दुर्योधनाचा. बाबानो, भीष्मांना सुद्धा सांभाळावा लागणार आहे बाबा, कारण सांभाळलं तरच आपण सांभाळले जाणार आहोत. भगवद्गीता एक वाक्यातनं कळते काय ट्रिमेंडस प्रेशर असेल. इच्छा मरणाचा वर घेऊन जगणाऱ्या माणसाला सांभाळावं लागेल असा तितक्याच ताकदीचा योद्धा दुर्योधन सांगतोय. दुर्योधन फार छान होता माणूस. अर्जुनाचं कॅरेक्टर वाढवायचं म्हणून 1-0 खेळ झालेला आहे. कारण पांडव वनवासात गेल्यानंतर राज्य बुडालं अशी कुठेही नोंद नाहीये. म्हणजे समर्थपणे राज्य हाताळलं होतं. प्रत्येक माणसात दुर्योधन असतो, त्याच्यातही होता. आपण जो पाहतो तो माणूस सांगतोय. त्याला माहिती नव्हतं भीष्माकडे इच्छा मरणाचा वर आहे, तरी सुद्धा तो सांगतोय भीष्मैवम अभिरक्षन्तु. साहेबा त्याला सांभाळा ना, आपल्यालाही सांभाळा. इतका जबरदस्त इमोशनल सेटअप पहिला अध्यायात कळतो. पण नेपथ्यापेक्षा संवादावर भर आहे. आता मगाचा संवाद, राजन संस्मृत्य संवाद मिमम अद्भुतम. आपल्या वेगळी संस्कृतचा अभ्यास कोणाकोणाचा आहे? MA संस्कृत, PhD वगैरे वगैरे नाही. माझं पण नाहीच आहे. पण आता संस्कृत कळत नसेल, हेच जर का वाक्य मी मल्याळममध्ये म्हणलं, मला येत नाही पण मी मल्याळम बोलतोय असं करा. राजन संस्मृत्य संवाद भीमम अद्भुतम. ते जाऊन दे शब्द वगैरे, मी काय सांगतोय असं तुम्हाला वाटतं? आवाजातून, चेहऱ्यावरून काहीतरी सांगतोय. मग हेच जर का मी असं सांगितलं तर राजन संस्मृत्य संवाद मिमम अद्भुतम एषवा अर्जुन योः पुण्यम पश्यामी च मुहुर्मुहुः. याही वर्षी नापास झालास लाज नाही का रे वाटत?
दम आहे का तिच्यात? नेपथ्यापेक्षा संवादावर भर आहे. आणि ज्या माणसाने ती एकांकिका लिहिली त्या माणसाने 1 नाही 2 नाही 18 वेळा कानात ओरडतोय श्री कृष्णार्जुन संवादे. मग तो संवाद आहे तर तिथे भावना जाते कुठे? गीतांना हंतुम इच्छामी घनतोपी मधुसूदन. अहो पहिला प्रवेश आहे तो एकांकिकेमधला. म्हणूया बघूया त्याच्यावर. आणि एकांकिका जनरली एखाद्या घटनेवर आधारित असते. एखादी थीम असते, एखादी घटना असते. भगवद्गीतेतली थीम काय? खरी थीम सांगा भगवद्गीतेमधली. कारण भगवद्गीतेत मला तरी तत्वज्ञान अजून सापडलेलं नाही आहे. थीम काय? गोंधळ. भगवद्गीतेतली थीम एकच, गोंधळ. परिस्थितीने तयार केलेला गोंधळ, त्या परिस्थितीचे पडसाद आतमध्ये उमटले म्हणून आतून तयार झालेला गोंधळ, आतला गोंधळ प्लस बाहेरचा गोंधळ प्लस आजूबाजूचे गोंधळी आहेतच. या सगळ्यांचे मिळून गोंधळ झालाय. हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, मी काय म्हणेन, असं झालं तर बाकीचे काय म्हणतील. सगळा पहिला अध्याय आहे गोंधळ. पण एकांकिकेमध्ये 2 क्लायमॅक्स असतात. जर का एकांकिका अभ्यास केला तर 2 क्लायमॅक्स. एक समवेअर ॲट द सेंटर और 75% ऑफ द एकांकिका आणि एक शेवटी. म्हणजे साधारणतः त्या प्रॉब्लेमला सोल्युशन दिलं गेलेलं असतं एकांकिकेमध्ये. आणि ह्या गोंधळाचं सोल्युशन काय? नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. तुझ्याशी बोललो ना खूप छान वाटलं. आता गोंधळ नाही. आता तू जे म्हणशील ते मी करेन. चितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनम तव. आता एकदम स्थिर. हा जी प्रवास आहे भगवद्गीतेचा, अस्थिरतेकडून स्थिरतेकडचा, थर्वाकडून अथर्वाकडचा. भगवद्गीतेमध्ये अथर्वशीर्षाचं एक्सप्लेनेशन आहे. ही संपूर्ण एकांकिका अधिक लिहिली गेली. मग मी वेगळी काय लिहिणार? म्हणून एकांकिका लिहिणं सोडलं आणि एकांकिका सादर करायला लागलो. एकांकिकेची कथा पुढे सरकते ती प्रवेशातून. प्रवेश असतात एकांकिकेमध्ये. अंक जरी एक असला तरी प्रवेश. स्पॉट्स असतात, लाईट्स असतात, मुवमेंट्स असते. पुन्हा नाटक बघायला जाल ना त्यावेळेला समग्रतेने पहा. आणि जो उत्तम दिग्दर्शक असतो, उत्तम लेखक असतो, तो मानसिक रंगमंचावर सुद्धा व्यवस्थित भरणा केलेला असतो, दृश्य रंगमंचावर सुद्धा व्यवस्थित भरणा केलेला असतो, फिजिकल एन्व्हायरमेंटवरचा व्यवस्थित भरणा केलेला असतो, म्युझिकल एन्व्हायरमेंटचा व्यवस्थित भरणा केलेला असतो. आणि म्हणून ते ताकदीचे दिग्दर्शक आणि ताकदीच्या दिग्दर्शकांना पेलणारे ताकदीचे नट आणि तसेच पुढे बसलेले साऊंड आर्टिस्ट, तसेच त्यांच्या थोडेसे मागे बसलेले लाईट आर्टिस्ट, हे सगळं भगवद्गीतेत आहे. साऊंड आहे, लाईट आहे, सगळं आहे. फक्त आपण त्याच्याकडे पाहायला हवं. हे ज्या क्षणी मी पाहायला सुरुवात केली त्यावेळेला धमाल यायला लागली. अच्छा, मी तर कॉपीराईटचा खटलाच टाकणार होतो कृष्णावर. लेखा माझ्याच आयुष्यातला कशा? मग त्यांनी लिहिलं योगायोग समज. दुःख एवढंच आहे की एवढी वर्षे झाली तरी तुला योगायोग समजत नाहीये रे बाबू. तुझ्याच आयुष्यावर भगवद्गीता लिहिली गेली, तुझ्याच आयुष्यावर कथानक लिहिलेस, माझ्या आयुष्यावर कथानक लिहिलेस म्हणून माझ्याकडे आलास, वाच ना ते एकदा. असं मला कृष्णाचा फोन आला होता. तुझं लेटर आलं आहे लॉयरचं. आय हॅव आन्सर्ड that I accept that this entire theme is based on your life, but there is no intention of defaming you. आमचा लॉयर म्हणाला ही इज राईट. त्यांनी खाली लिहिलं होतं तुझ्यासाठी लिहून ठेवले. गच्च काळोख असतो नाट्यगृहामध्ये, गच्च काळोख. रंगमंचावर सुद्धा गच्च काळोख. आणि तेवढात असा सुरेख आवाज येतो, थोडासा गर्वाने भरलेला, मस्तीचा आवाज येतो. अरे तो माझा रथ जरा 2 सैन्यांच्या मध्ये घेऊन जातोस का? कोण कोण आलाय माझ्याबरोबर लढायला हे मला बघायचं. आलेत तरी कोण कोण माझ्याबरोबर लढायला? तो धृतराष्ट्राचा दुर्बुद्ध पोरगा, त्याला कोण कोण खुश करायला आला मला बघू दे. यातलं एकही वाक्य माझं नाही. सेनयोः उभयोः मध्ये रथम स्थापय मे अच्युत यावद एता निरीक्षे अहम योद्धुकामान अवस्थितान कैहि मया सह योद्धव्यम. गोंधळ सुरू होतो तो मीच्या भानगडीमुळे. आणि मीला च लागला तर काय गंमतच. माझ्यावर आलेली षष्ठी. महागोंधळ
परत वाक्य ऐकायला आलं, अरे ऐकलंस का, माझा रथ त्या 2 सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा करतोस का? आणि अलगद कानावर आलं, नंतर कळलं हे कोणी केलं, पण एवढंच वाक्य कानावर आलं. 2 सैन्यांच्या मध्ये गेला, अरे आपलीच लोक कशी काय मारू ये ना, येता अन्न हंतुम इच्छामी घनतोपी मधुसूदन. आता ह्यांना काय मारता येणार नाही, मला मारायचंच नाही यायचा, मी मारला गेलो तरी चालेल. आपली त्रैलोक्य राज्यस्य हेतू किंवा महिकृत आहे. अरे मला त्रैलोक्याचं सुद्धा राज्य नको आहे, कुठलं हस्तिनापुरून काय. जसं काही ह्याचं ह्यांनी युद्ध जिंकलं असतं की लगेच 7/12 याचं नाव आणि रात्री ट्रान्झॅक्शन, अशा थाटात तो बोलत होता की मला त्रैलोक्याचं नको तर हस्तिनापुराचं कशाला. मला वाटायचं बरं काही एकांकिका पाहत असताना की हा बोलत कसा नाही. मी त्याच्या जागी असतो तर बोललो असतो सटकावून, अरे कोण तू नाही व्हाईस कॅप्टन, तू ना कॅप्टन, फर्स्ट डाऊन सुद्धा जायला नाही तुला 4 डाऊन पाठवणार आहेत, कुठलं पिच बघायला जातो तू, असं मी बोललो असतो त्याला. पण हा अजिबात बोलत नाही. त्याला मी विचारलं सुद्धा, अरे बोल ना. तो म्हणतो माझा रोल ड्रायव्हरचा आहे, गाडी साहेबांची, गाडीचा EMI साहेब भरतात, सिग्नलला पकडलं तर साहेब दंड भरणार आहे, मी कशाला बोलू. अरे तुला कळतंय ना, मग मागे बसून कशाला केलं. तेवढं ते करणारच म्हणतो. त्याला ऐकू जाते का बघू. संपूर्ण पहिल्या प्रवेशामध्ये भावनांचा प्रचंड भडीमार आहे. 1-2 आयुष्यामध्ये पहिला अंक जरी समजला, पहिला प्रवेश जरी समजला, तर त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये आता सांग. इट्स नॉट अ फिजिकल डिस्क्रिप्शन, इट्स इन डेप्थ इमोशनल डिस्क्रिप्शन, अट्टर सायकॉलॉजी. काय भावना आहेत, जबरदस्त प्रवेश आहे, गर्व आहे, उन्माद आहे, माज आहे, दंभ आहे, दर्प आहे, समाजाचं भान आलंय. आणि संवेदनशील माणूस असल्यामुळे हे मी का करणार नाही याचं तुफान लॉजिक आहे. आणि तो म्हणतो मी मारला गेलो तरी चालेल. शेवटी 2 वेळा आत्महत्येचे पडसाद रंगमंचावरने ऐकायला येतात. मारला गेलो तरी चालेल आणि मी काहीच करणार नाही मारला जात असताना. यदि माम अप्रतिकारम अशस्त्रम शस्त्र पाहणया, हातातली शस्त्र सगळी टाकून देईन. आणि ह्या पोरांनी मला जर का मारलं ना तर मे क्षेमतरम भवेत. अशी शांतता त्या एकांकिकेत ऐकायला येते. आणि तेवढ्यात अलगद दुसरा स्पॉट पडतो. कुतस्त्वा कश्मलविदम विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुन क्लैब्यम मास्मगमपार्थ न एतत्वयि उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप. संस्कृत कळलं, काय बोलतोय कळलं, अंदाज आला. घोडा 10 वर्षाचा झाला तरी लोलटे बघा कसा गाढवासारखा. येत आहे हा, द्वेष कळला त्याच्यातला. बरं हे मी जे म्हणतोय ना मध्ये मध्ये ते भगवद्गीतेतले श्लोक आहे. हा एकदम अचानक लग्न लावणारे गुरुजी टाय लावून आले की जसं होतं ना तसं होतं हे. अरे हा कुठला श्लोक. आत्ता सुद्धा माती खातोयस, बर ठीक आहे, हे नालायकपणाचं वाढणं सोड. काय अवदसा आठवले तुला, आजूबाजूला किती घोर प्रसंग आहेत, असं म्हणू का नाही की नाही. मग कृष्ण तसंच म्हणतो, कुतस्त्वा कश्मलमिदम. अरे काय अवदसा आठवले तुला, हा शब्द कसा येईल. काय अवदसा आठवले तुला, काय चालू आहे आजूबाजूला, आणि तुझं वागणं हे असं. क्लैब्यम मास्मगमपार्थ, ही नपुंसकता सोड. अरे काय डायलेमॅटिक बिहेवियर आहे. एक काय ते ठरवून आले का, करायचं नाही करायचं, करायचं नाही करायचं. आला छाती काढून आता फुटली. केवढं आहे. मी सांगणार होतो बरं का, अरे ते घाबरलंय पोरग, कारण तुला त्यांनी कधी पाहिलाच नाही असा. आणि आम्ही तर इतके वर्ष सिरियल पाहतोय, तो फ्लाईट पर्सरच आहे कृष्ण आमच्यासाठी.
कृष्णाला फक्त हासरा ठेवलाय सिरियल्सनी. त्यांना कळलं नाही, आपल्यालाही कळलं नाही. अरे हासरा कसा कायम? क्लैब्यम मास्मगमपार्थ न एतत्वयी उप. अरे शोभा देत नाही तुला हे. उठ आता. घराघरात होतात की नाही संवादे? उशीर झाला शाळेला की उठ रे बाबा, आता कसं उठशील? आजही शाळेला उशीर करणार आहेस का? मार खाणार? असं होत नाही. ते पहिल्यांदा असतं. जसं जसा वेळ वाचायला लागतो तसं होतं की नाही बघा. मग अहो, आपण कुठलेही अभिनयाचे शिक्षण न घेतलेली मंडळी जर का बोलत असू तर संवादाचा जादूगार असं रोबोटिक बोलेल? क्लैब्यम मास्मगमपार्थ न एतत्वयी उपपद्यते. अरे 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 क्लैब्यम मास्मगमपार्थ न एतत्वयी उपपद्यते असं म्हणून पहा तुम्ही भगवद्गीता. आजूबाजूची 4 लोक येतील की नाही बघा. अरे काय म्हणतोयस तू? हेच हवं होतं, हे सांगतो तुला काय म्हणतोय. 1000 लोक ज्यावेळेला हे काय आहे म्हणतील त्यावेळेला 150 लोक काय आहे हे बघतील आणि 50 लोक जे आहे ते करतील आणि त्यातली 10 लोक जे आहे ते लोकांना सांगतील. दॅट्स अ डील. कसली एंट्री आहे की नाही? आणि जबरदस्त उजळून निघतो सगळा रंगमंच. भन्नाट तुफान. आणि याचा परिणाम होतो, पक्का परिणाम होतो. कधी नव्हे ते अर्जुन बोलून गेला की हो बाबा माझा गोंधळ झाला. कार्पण्य दोष वापरत स्वभाव. हा 3रा प्रवेश आहे भगवद्गीतेतला. पहिला प्रवेश नुसता गोंधळ भावनांचा धमाल. पण प्रवेश बघत असताना मी जर का एकांकिकेत गुंतलो नाही तर तिकीट फुकट गेलं की. आता किती वर्ष तिकीट फुकट घालवणार? अजून किती वर्ष? एकांकिकेत मी जोपर्यंत दिसत नाही मला त्यापर्यंत एकांकिकेची मजाच येत नाही. अरे माझ्यावरच दिले बरं का. अनेकदा आपल्या शेजारी बसलेले पात्र सुद्धा म्हणतं बघा बघा, आहे की नाही? एकांकिकेत घुसले तो म्हणतोय तिथे की बाबा माझा गोंधळ झाला बरं का. कार्पण्य दोष वापरत स्वभावा शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम. धडधडीत खोटं कसं बोलावं हे तिथून सुरू आहे. आता खूप शिकलेत. धडधडीत खोटं. 40 लाख लोकांसमोर अर्जुन खोटं बोलून गेलेलं आहे. शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम. अरे का गुरुनी म्हटलं पाहिजे ना तुला, तू माझा शिष्य म्हणून. तू काय एंडोर्स करतो वरती? शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम नयोत्स्य. पण मी काही लढणार नाही. इति गोविंद मुक्त्वा तूष्णीम बभूव. पिन ड्रॉप सायलन्स रंगमंचावर. मी काय लढणार नाही. आता फक्त मी एक वाक्य सांगतो ते म्हणायचं. म्हणाल? यावर्षी पुन्हा नापास झालास, काहीच कसं वाटत नाही, मात्र आता म्हणताना कसं म्हणायचं? खूप आनंदाने म्हणाय. म्हणा 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 खूप आनंदाने म्हणा. मला म्हणा 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 म्हणा. हां हां अगदी असं असं. आता जर का हे समजून घ्यायचं असेल, नेपथ्यापेक्षा संवादावर भर काय, तर फक्त आणि फक्त रसाळ वर्णनात ज्यावेळेला मनुष्य अडकतो त्यावेळेला उरलेले भाव कापले जातात. शब्द माधुर्य फक्त 2% असतं. शब्दाला जो भरणा देतो तो संपूर्ण आजूबाजूचा संपूर्ण वातावरण. आता बघा, हे आता आतमध्ये शिरा छोटीसे मी तुम्हाला सांगणार आहे फक्त. तुम्ही म्हणाल अरे हा भाषण करतो का आमची परीक्षा घेतो? तिथे परीक्षा नाही घेते, स्वइच्छा चालली आहे. आपण बघू आतमध्ये. पुन्हा एकदा हा प्रयत्न करा म्हणायचा की ह्याही वर्षी नापास झालास, लाज कशी वाटत नाही रे, पण हे आनंदाने म्हणायचं. वा ह्याही वर्षी म्हणा 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 म्हणा. हां राईट. नाव या सगळ्या 7 सेकंदांच्या वाक्यामध्ये जो मनुष्य आता अफाट जागरूक आहे त्याला कळेल हा आनंद हळूहळू उपहासात जातोय. जातो की नाही सांगा मला? जातोय की नाही? मग कृष्णाचंही तसंच होणार. इथे पण माती केलीस, वा छान म्हणणार की नाही? तो फक्त ड्रायव्हर आहे म्हणून बोलत नाहीये. ड्रायव्हर आहे म्हणून बोलत नाहीये. पण संजय हुशार आहे. संजय सांगतो तिथे तमुवाच ऋषिकेशम प्रहसन इव भारत सेनयो मध्ये विशीदंतम इदम वचा. अरे 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 प्रहसन इव. 3ऱ्या प्रवेशामध्ये
कृष्णाच्या चेहऱ्यावर लाईट आहे आणि इतका झकास हसलाय कृष्ण, हसल्यासारखं करून हसलेला आहे. प्रहसन इव. येताना लक्षात मी काय म्हणतो, ते वाक्य नाही म्हणता येणार आनंदाने, असंच ते होणार. उपहासात हसलेला आहे तो तसं. असं हे काय रे बाबा. पण ह्या माणसाला नुसते फटकेतून उपयोग होणार नाहीये. तिसऱ्या प्रवेशातनं चौथा प्रवेश इतका सुरेख येतो. सुरेख म्हणजे हा 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 हा, फटका दिलाच, दणकवून फटका दिला. त्याच्या विद्वत्तेचे वाभाडे काढले गेले. मी आत्ता प्रवेशामधली सगळी सेंटेन्सेस सांगणार नाही हा. जर का पुढे भरपूर वेळ दिलात मला तर सगळीची सगळी एकांकिका 10 भागात सादर करीन पूर्ण. पण काय ट्रान्सफॉर्मेशन आहे. अर्जुनाचे जेवढे म्हणून भावविभ्रम आहेत तसेच्या तसे कथाकारांनी दुसऱ्या प्रवेशात तिसऱ्या प्रवेशात आणलेले आहेत. अर्जुन वैतागला, कृष्ण वैतागला सारखं करून म्हणाला. अर्जुनाने पांडित्याचे शब्द फेकले, कृष्णाने सांगितलं ह्या पांडित्याला काही अर्थ नाही. अशोचान अन्वशोचस्वम प्रज्ञावादांश भासते. अरे एक गोष्ट कळत नसेल तुला, 2+2 सुद्धा कधी 4 म्हणाला नाहीस आणि मला ट्रिग्नोमेट्री शिकवतो. अशोचान अन्वशोचस्वम प्रज्ञावादांश भासते. गतासून अगतांसूंच नानुशोचंती पंडिता. तुझे चाललंय ना त्याच्यातलं एकही गोष्ट पंडित करत नाही, तू काय सांगतो मला, असं कृष्ण म्हणतो. मी नाही. ह्या संपूर्ण भावनांच्या खेळांमधनं जे कोणी सायकोलॉजीचा अभ्यास करते, तुम्ही तुमच्या मुलं किंवा तुमची नातवंड, त्यांना नक्की मला फोन करायला सांगा. त्यांना मी असाइनमेंट देईन. ड्रॉ द ग्राफ ऑफ द इमोशनल अपलिफ्टमेंट अँड डाऊन टर्न्स ऑफ कृष्णा अँड अर्जुना इन फर्स्ट 2 चॅप्टर्स. तो अभ्यास करायला लागेल पहिला 2-2, 3-3 वर्ष आणि मग बघा कसं होतं. तर मग 7व्या अध्यायात हा असं का बोलला पहिला अध्याय कळतो. पण नुसता दंगा फटका करून चालणार नाहीये. ॲट द मोस्ट काय झालं असतं, अर्जुनाने युद्ध केलं असतं किंवा केलं नसतं. कृष्णाचं काही बिघडलं असतं? सांगा ना मला, खरं सांगा, कृष्णाचं काही बिघडलं असतं? कृष्णाचं काहीच बिघडलं नसतं. आता एक विचार करून पहा, आपल्या घरची मोलकरी एखाद वेळेला सहज सांगून जाते आज सकाळी जरा त्यांच्याकडे जायचं. काय होतं? भगवद्गीता इथे पाहिजे. तत्वज्ञान फार लांब जातं, त्यामुळे तेही मिळत नाही, हेही मिळत नाही. आणि तत्वज्ञान तत्वज्ञान काय होतं सांगा. आज जरा ना त्या दामल्यांनी लवकर बोलवल्या, त्यांच्याकडे जाते. खरं सांगा प्रामाणिकपणे. आमच्याकडे असतं त्याच वेळेला त्यांच्याकडे सकाळी असते की नाही. अहो कृष्णाच्या सगळ्या घरकामवाल्या पलीकडे होत्या. कृष्णाची सेना कुठे होती? मग कॉर्पोरेटमध्ये मी पाहिलंय, डिपार्टमेंटमधली 2 माणसं पलीकडे दे म्हटल्यानंतर नाही ते बिझी. अरे ती सकाळपासून चहा पितात, ती नाही ते आर बिझी. 2 माणसं पलीकडे पाठवताना हवेलांडी उडलेली असते. सगळी सेनाच्या सेना पलीकडे देतो. काही बिघडलं असतं का त्याचं? अर्जुनाने युद्ध केलं नसतं तरी. मग कृष्णाने अर्जुनाला युद्ध करायला भाग पाडलाय का? छे, तो म्हणतो तुझं तू बघ, उद्धरेत आत्मनात्मानम, आणि शेवटी सांगून जातो यथेच्छसी तथा गुरु. तो कशाला सांगेल? 2च गोष्टी होणार होत्या. एक तर युद्ध केलं असतं किंवा युद्ध केलं नसतं. काहीही केलं असतं पण आत्ताच्या परिस्थितीत अर्जुनाने केलं असतं तर मारला गेला असता कळायच्या आत. कारण पलीकडचे काय ॲमेच्युअर नव्हते, वेळ जात नाही म्हणून आलेले नव्हते तिथे. दुर्योधनाला मारायला भीमाला घाम फुटलेला होता. तुफान होते तिकडे. ते भीष्माने नको तिथे नको ती प्रॉमिसेस दिली, त्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे. 5 वाचतील म्हणून म्हणाला, म्हणून अर्जुन जिवंत राहिलेला आहे. नाही तर भीष्मासमोर अर्जुन टिकलाच नसता. मग अशी जर का आतमध्ये इतकी हवेलांडी उडालेला मनुष्य की माझ्याशी कोण कोण लढायला आलाय त्याच्यानंतर लगेच मी मारला गेलो तरी चालेल, काय पेंडुलम आहे बघा, केवढा पेंडुलम आहे. आणि या पेंडुलममध्ये काय पलीकडचा माणूस आहे. अरे तुझा हात इकडे जातो ना जातो, तुझं धड वेगळं व्हायचं तिकडनं. इतका मास्टर आहे समोरचा. मग तू शांत नको. म्हणून आला 4था प्रवेश. अर्जुनाचा पहिला प्रश्न की तू जे काय म्हणतोयस ना बाबा, शांत राहून शांत राहून शांत राहून शांत राहून म्हणजे नक्की काय? अगदी खरं सांगतो, अर्जुन जर का म्हणाला असताना ठीक आहे सगळं,
पण मी काही युद्ध करत नाही. हे जर का शांतपणे अर्जुन म्हणाला असता तर कृष्णाने सांगितलं असतं 10 मिनिटात आलो, ह्याला सोडून आलो बरं. कारण कृष्णाला युद्धही नको होतं, अर्जुन त्याच्यात असावा असंही त्याचं मत नव्हतं, आता आहेच तर करू नको असंही म्हणणं नव्हतं. जे करायचं आहे ते नीट कर, शांत डोक्याने कर, कारण अशांतता तुला उभंच राहू देणार नाही आहे. तिथे तू आलास ना तीही अशांतताच होती, आणि तू बसलास ना तीही अशांतताच होती. आणि जर का बसायचंच असेल तर त्यांच्यासमोर उभा राहा, कळायच्या आत आडवा होशील. समोर तुझ्या भीष्म आहेत बाबू, तुला शिकवलाय तो मास्तर उभा आहे, आणि मास्तर आहे म्हटल्यानंतर एक तरी युक्ती ठेवली असणारच आहे त्यांनी, कळणार पण नाही तुला. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितती किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. तू जे सांगतोयस ना शांत शांत शांत, ती मंडळी असतात कशी? हाच प्रश्न अर्जुनाने 4 वेळा विचारला पुढच्या प्रवासांमध्ये. किती वेळा विचारतोस, एकदा सांगितलेलं कळत नाही का? असं कृष्ण कुठे म्हणालेला नाहीये. कारण आपल्यासाठी विचार करा फक्त, अर्जुनाला दुसऱ्या अध्यायात भगवद्गीता कळली असती तर कमनशिबी कोण? मग अर्जुनाने 18 अध्याय लावून धरले तरी आपण नशीबवान आहोत का हा प्रश्न विचारायचा. तो बाबा तिथे 18 अध्याय लावून धरलं होतं त्यांनी. गमत नाही आहे 40 लाख लोकांसमोर 75 मिनिटं चर्चा करायला. अजून निवडणुकीच्या सीट जागा नाही झाल्या तर आपण हलतो इकडे. केवढं आहे तिथे? कारण जबरदस्ती करून अर्जुन ऐकणारातला नव्हता, तसा तो टग्या होता. आणि त्याला जर का फोर्स केला असता, ब्लॅकमेल केला असता, तरीसुद्धा आतमधलं हल्लेलं थांबलं नसतं ना, मारला गेलाच असता. त्यापेक्षा त्याच्या डोक्यातला जो गिल्ट आहे किंवा त्याचं जे ढोंग चाललं आहे ते बाहेर काढायला पाहिजे होतं. असा तो 4था प्रवेश. तुझं ढोंग बाहेर काढ आणि मग तुला जे करायचं ते कर. त्याचं ढोंग ज्या क्षणी बाहेर निघालं त्या क्षणी कृष्णाने हेच म्हटलं आहे, यथेच्छसी तथा कुरु. आमच्या आजोबा पण आम्हाला असंच म्हणाले, यथेच्छसी तथा कुरु. मग आम्ही पण म्हणायचो 18वा अध्याय. मग ते नेहमी सांगायचे, अरे त्यांनी ऐकलं म्हणून सांगितलं यथेच्छसी तथा कुरु, तुम्ही ऐकत नाही आहात म्हणून सांगतोय यथेच्छसी तथा कुरु. पण टोन वेगळा, त्यांचा टोन वेगळा, ह्याचा टोन वेगळा. पण मग आता काय करू? काय नाही, तुला काय करताच येणार नाही म्हणतो कृष्ण. काम केल्याशिवाय एक क्षण सुद्धा बसू शकणार नाहीस. हळूहळू हळूहळू हळू रंगमंचावरती 2 जण अशीच पुढे येतात, सेंटरला येतात, आपल्याशी गप्पा करायला लागतात. ऐका, काम केल्याशिवाय एक क्षण सुद्धा बसता येणार नाही हो. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठती अकर्म कृत कार्यतेहि अवशः कर्म. नुसते बसलात तरी काम चालू राहणार आहे. TV समोर नुसते बसलं तरी हा चॅनल तो चॅनल तो चॅनल हा चॅनल, सगळीकडे जाहिरातीच चालू आहे. नुसतं नाही बसू शकत आहोत आपण. नुसते बसलो तरी श्वासोश्वास चालू आहे. काही नाही तर कोणाला तरी हातवाऱ्या करण्याची सवय असते. काय नाही तर चालू आहे की नाही, हे चालू आहे म्हणून बसलो आहे. या लेवलला जाऊन तो सांगतो मग काय करू? अरे काय नाही, काम करायला लाग. काम कर बाबा, तू काम कर, मस्त काम कर, जगास काम कर. कसं काम करशील? माझ्याकडे गाणं आहे, लावू का? बघा ऐकायला येते का? बघा चांगलं गाणं ऐकायला येईल असं वाटतंय. मागचा आवाज आहे. अंगावरती ठाई ठाई जखमा झाल्या आहेत, सर्वांग रक्तानं न्हावून निघाला आहे. अशा त्या आपल्या सेनापतीला सुग्रीवाला रामाने प्रथम प्रेमाने आलिंगन दिलं आणि नंतर मात्र सौम्य शब्दामध्ये त्याची कान उघडणी केली आहे. श्रीराम सुग्रीवाला सांगतायत, सुग्रीवा हे साहस असले, सुग्रीवा हे साहस असले, भूपतीस तुझ मुळीन शोभले, भूपतीस तुझ मुळीन शोभले, सुग्रीवा हे साहस असले. एकच कडवा ऐकू आणि कनेक्ट सांगतो. अटीतटीचा अवघड हा क्षण, मायावी तो कपटी रावण, भिडलासी त्या अवचित जाऊन, भिडलासी त्या अवचित जाऊन, काय घडे ते
नाही कळले भूपतीस तुझ मुळी न शोधले सुग्रीवा आहे सास असले विचारल्या विण मला विभीषणा सांगितल्या विण नला लक्ष्मणा कुणान देता पुसट कल्पना कुणान देता पुसट कल्पना उड्डाळा तव धाडस धजले उड्डाळा तव धाडस धजले भूपतीस आता हे रामायणातल्या गाणे इकडे काय करताय? एकांकिकेत तेवढी लिबर्टी कथाकार घेऊ शकतो, त्यांनी नसेल घेतली तर मी घेतोय. कारण कृष्णाने जे काही सांगितलंय 3ऱ्या अध्यायामध्ये हे गदिमांनी या गाण्यात सांगितलंय. त्यारे कसं काम करशील, आलं डोक्यात चालला, सुग्रीव मार खाऊन आलेला होता रावणाकडनं, कसा बसा वाचला होता तो. तसंच अर्जुनाने पण केलं. मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्मचेतसा निराशी निर्मम भूत्वा युद्धस्व विगत ज्वरहा. हे सब पॅशनने जाऊ नको. हा बाबा, प्रोसेस फॉलो कर, प्रोसेस फॉलो कर, प्रोसेस फॉलो कर. संपूर्ण प्रवेश हा 5वा प्रवेश फक्त प्रोसेसचा आहे, सुंदर. आणि याच्यावरच शेवटच्या प्रवेशाच्या 2 प्रवेश आधी अर्जुनाचा यॉर्कर आहे. आता जातोय आपण त्याच्याकडे. अर्जुनाने यॉर्कर टाकलाय. पण मग मी काय करू? दोघे असे बसतात छान. त्या नेपथ्यामध्ये एक झाड आहे, म्हणजे माझ्या नेपथ्यामध्ये झाड आहे. रथ कुठे आणणार? आणि 15व्या अध्यायात सांगितलंय ते सरळ आहे, पण झाड माझ्या नेपथ्यातलं. वरतीच फांद्या आहेत आणि खालीच मुळे आहेत. कारण मला अजून भगवद्गीता समजली नाहीये म्हणून. मग त्या झाडाखाली दोघं बसतात. म्हणतो मी काय करू, मी काय सांगू म्हणा, तुझं तू बघ. उद्धरेत आत्मनात्मान आत्मानं न अवसादेत आत्मैव आत्मना बंधू आत्मैव रिपू आत्मना. जे काय आत्ता केलं ना 7-8 मिनिटापूर्वी, आवडेल का तुला करायला परत? आता कसा टोन आहे? कुठं स्वाकस्मलमिदमचा टोन आहे का तो? मग त्याच टोनमध्ये सगळं नाटक करायचं का? आणि ह्याच टोनमध्ये आधीचं नाटक करायचं का? म्हणून एकांकिका. कसा वागलास आत्ता? बरं दिसतं काय? तुला तरी बरं वाटलं का? लोकांचं तरी सोडून काय झालं आतमध्ये? तुझं काय होत आहे? मग हे सगळं आधीच का नाही बोललास माझ्याशी? 5 महिने एकत्र प्लॅनिंग करत होतो, तुझ्याकडे बघत होतो. आत्ता बोलशील, मग बोलशील. ज्या ज्या वेळेला भीष्मांना कव्हरअप करायची डिस्कशन झाली त्या वेळेला तुझा हात थरथरताना पाहिला होता रे मी. पण तुझा हात थरथरणारा कोण थांबवणार? मी धरेल पण सोडल्यावर. आणि म्हणूनच तर मी नाही युद्ध करत नाहीये, नाही तर मला प्रॉब्लेम नव्हता. आता नाहीतरी काय उद्योग आहे? तुझं तुलाच सांभाळायचं रे भाऊ. पण हे का शनैः शनैः उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया. हळूहळू. हा बाबा, शनैः शनैः हळूहळू हळूहळू. घाई नको करू. घाई झाली की काय होतं बघ, कोण कोण आळायला. मग काय झालं सगळं? शनैः शनैः उपरमेत बुद्ध्या. आणि खरं सांगू का तुला, एकदा अथर्वशीर्ष म्हण, आरशासमोर उभं राहून म्हण, असं बोट करून म्हण. मग तो सांगतो, त्वमेव केवलम कर्तासि त्वमेव केवलम धर्तासि त्वमेव केवलम हर्तासि आत्मसंसंमनः कृत्वा न किंचिदपि विचारयेत. अरे लेका, तुझं मूलाधार हरलाय. आत्ता ऑरा बघ किती लागतोय, केवढं खाली झालंय, केवढं डिॲक्टिवेट, केवढं कंजेशन आहे त्या मूलाधारामध्ये. असं वागला नसतास तरच मला नवल वाटलं असतं. असं तू वागणारच होतास. म्हणूनच मी त्याला म्हटलं, झालं रे याचं. आत्मसंसंमनः कृत्वा. घाई नको करू कशाची, घाई नको करू कशाची. इतकं छान ते 6-7 प्रवेश होतात आणि अचानक अर्जुनाचं डोकं परत फिरतं. रंगमंचावर भयंकर वेगात हालचाली होतात. झार 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 अर्जुनाच्या एअरझारा सुरू होतात. एकदम कॉर्नरला जातो अर्जुनाने विचारतो, या पाण्याचं टेम्परेचर किती? रोज साफ करता का?
क्लोरीन किती घालता? मग रिव्हर्स ऑस्मॉसिसने क्लीन करता? इथे लाईफगार्ड आहे तुमच्याकडे, 3 पीस सूट घालून आलेला स्विमिंग टँकवरचा मनुष्य, असा अर्जुनाचा त्यावेळेचा पेहराव आहे. आणि खाली उभ्या असलेल्या कोचला विचारतो, पाण्याचं टेम्परेचर किती? रिव्हर्स ऑस्मॉसिस पद्धतीने क्लीन करता का काय करता? किम तद्ब्रह्म किमध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतम च किम प्रोक्तम अधिदैव किमुच्यते अधियज्ञ कथम कोत्र देहे अस्मिन मधुसूदना. अरे ते धनुष्य उचल आणि सुरू कर, एवढंच उत्तर आहे ना याला. तू उडी मार. हे बॉयन्सीचं प्रिन्सिपल माहिती आहे का तुम्हाला? मानवी शरीराची जिवंत असतानाची डेन्सिटी कॅल्क्युलेट करता येते का? अरे तू उडी मार. किम तद्ब्रह्म किमध्यात्मम. नाही, कदाचित जर का पाणी गेलंच तर रेस्पिरेटरी सिस्टीम्समध्ये असं काही क्लॉग येतात का की ज्यामुळे न्यूरोसर्जिकल इम्पॅक्ट होऊ शकतो? अरे तू उडी मार. कृष्ण तेच करतो 7व्या प्रवेशात. तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच. पहिल्यांदा युद्ध करतोयस का तू? नाही. आजपर्यंत काही हजार काही लाख लोकांना मारलायस. मग आत्ता काय प्रॉब्लेम आलाय? नाही माझे, नाही मी. आणि काही म्हणा, माझी गादी माझी खुर्ची 12 वर्ष बाहेर ठेवलं लेखानं आता बघतो. हे पण आहे. अर्जुन काय संन्यासी आणि साधा गुरु नव्हता. तोही मस्ती करणारच ना होता ना, नाहीतर पळवलं असतं का कृष्णाला मध्ये तिला घेऊन? कृष्णालाही माहिती आहे त्याच्या लांडाला पड्या. मग तुझा जो आत्ता गोंधळ झालाय त्या गोंधळाला सामोरा जा बाबा. खोटं बोलू नको. हे असले काहीतरी भंकेच प्रश्न विचारू नको मला. तुला कळलेलं नाही तर कळलेलं नाही म्हणून सांग. पाण्यात उडी मारायची नसेल तर मी ढकलतो. ढकललेलाच आहे अरे. तुला युद्ध रथात घालून आणलेलं आहे मी. आता इथे येऊन चौकशा करू नको. तस्मात सर्वेषु कालेषु महामानुस्मरे युद्धच. माझ्याकडे नको हा, तुझ्याकडे. कृष्ण इथून पुढे प्रचंड म्हणजे काही वेळा तुम्हाला जर का देऊ का असाइनमेंट? देतो. अथर्व शीर्षामधले त्वम त्वाम त्वयी मोजायचे. मोजा. आणि त्याच्यावर स्टॉक मार्केट होणार नाही कारण ते कन्फर्म्ड आहे की एवढेच आहे. आणि भगवद्गीतेमधले अहम माम मम मे मयी मया हे सगळे प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी सप्तमी सगळे कृष्णाने जिथे जिथे अहम मम मे म्हटलं हे असे काढा. राईट. आणि तो नंबर मला पाठवा. माझा नंबर मी देतो तुम्हाला. माझ्याशी कधीही संवाद करू शकता. मला तसा फारसं काम नसतं. तुम्ही कधीही करा संवाद. 24 तासाच्या आत उत्तर नक्की येईल, गॅरंटेड. आणि मला सांगा की अहम मम मे मया महामत हे सगळं किती वेळा आलाय. काय आकडा लावायचा तो लावा. हां, फक्त हे बिरबलाचे कावळे नाही तेवढं लक्षात ठेवा. अच्छा नाही आहे का? मग ते बाहेर गेले असतील भगवद्गीते. माझ्या एडिशनमध्ये एवढेच आहेत असं नाही आहे. ते तेवढे शोधा. पण एका ठराविक प्रवेशानंतर कृष्णाचं मी माझा मी माझा माझा माझ्यात माझ्यात माझ्याचकडे फक्त मी असे खूप शब्दप्रयोग आहेत. मग कृष्ण एवढा इगोइस्टिक होता का? नाही. तो जे कॅरेक्टर रंगवते 7व्या प्रवेशानंतर भगवद्गीतेमध्ये तो आपल्यामध्ये असलेला इन्फिनिटीच आहे. बट टू रीच इन्फिनिटी आय नीड टू स्टार्ट विथ फायनाइट्स. की म्हणून तो सांगतो की अरे हे सगळं माझंच आहे का? बल्ब लागला तर इलेक्ट्रिसिटी कुठून येते दिसणार ना. असं काय करतो? बल्ब लागला तर तुला कळेल इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट होते. तू बल्ब लाव आधी आणि मग जाऊ इलेक्ट्रिसिटीकडे. शॉक झेपणार नाहीये तुला आत्ता. हे काहीतरी भंकस चाललंय ना. तद्ब्रह्म म्हणजे अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय. आत्ता ऑप्शनला टाक. फक्त कामाला लागतो. तुझ्याकडे जे कपॅसिटीज आहेत त्या घेऊन पुढे चल. अरे म्हणजे काय? मग तू माझ्यावरून नसणार की काय? अरे आहे की आत्ता इथे तुझ्याबरोबरच आहे ना. सांगा मला, खरं सांगा. अगदी अर्जुन म्हणजे कृष्ण आणि अर्जुन युद्धामध्ये मारले जाण्याची किंवा जिवंत असण्याची किती चान्सेस होते? आपण धरूनच चालतो सिनेमातले हिरोसारखं की जगलेच पाहिजे. काय चान्सेस कमी नव्हते. किती होते चान्सेस जगण्याचे किंवा मरण्याचे? कृष्ण अर्जुन 50-50%. त्यातल्या त्यात कृष्ण मरणाचे चान्सेस कमी. अरे असं काय बोलतोय धनंजय? कृष्ण पूर्णावतार आहे. आपण तो फॉर्ममध्ये होता.
सारथ्यावर बाण मारू नये, आलाच तर. नोबडी वुड हॅव इंटेन्शनली डायल्युटेड दी वॉर्स लॉ. पण झालं असतं असं तर 50-50% तरी होतं. तरी मी आहे. आता पुन्हा विचार करा, काय कृष्णाला गरज होती का? खरं सांगा मला तुम्ही. आपण जेव्हा प्रश्नात अडकतो, आपण जेव्हा प्रॉब्लेममध्ये अडकतो, त्यावेळेला नक्की किती जण प्रॉब्लेममध्ये अडकलेले असतात? 1 की 2 की 3 की 4 की 5? आकडा द्या मला. 1. मग प्रॉब्लेममध्ये अडकलेले असता त्यावेळेला तुम्ही बोलत तर कुणाशी नाही, पण तरी बोलत असता ते कुणाशी? मग किती जण अडकलेले असतात? त्यातलाच एक कृष्ण, त्यातलाच एक अर्जुन. पण दोन्ही रोल खोटं बोलत असतात, म्हणून ना कृष्ण सांभाळता येत ना अर्जुन सापडत. पहिल्या 7 प्रवेशामध्ये फक्त आणि फक्त अर्जुनाचा प्रामाणिकपणा आहे. रडलाय, आरडाओरडी केली, कृष्णावर तुफान आरोप केलेले आहेत. म्हणजे आपण चिडू इतके आरोप अर्जुनाने केलेले आहेत. कृष्ण चिडत नाही, पण तो प्रामाणिक आहे. असं म्हणतो का मी? सांगा मला. आपल्या आतमध्ये कधी कोणी त्या अनुभवातनं गेला असेल तर सांगतो, हो मला आता आत्महत्या करावीशी वाटते, असं स्पष्ट बोललोय आपण कधी? त्याला धाडस लागतं अर्जुना इतकं. मग आपण जेव्हा प्रश्नामध्ये अडकलेले असतो त्यावेळेला 1 नाही 2 असतो. कृष्णा सकट किंवा अर्जुना सकट कृष्ण प्रश्नामध्ये अडकलेला असतो. मग हा संवाद नको का व्हायला? असं कसं म्हणतोस तू? मी तुझ्यावर नाही सोडलेलं तुला फक्त, पण मग तू मला मदतही करत नाही. अरे मदत करतोय की मी, पण तुझं काम मी कसं करू? उद्धर येतं आत्मनात्मान. मग तू काय करणार? अरे मी आहेच की, नको काळजी करू. तुला सांगितलं की नाही मी? यत करोशी यद अश्नाशी यद जुहोशी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. श्लोक आहे भगवद्गीतेतला. असं पहा, 2 चमचे साखर घे, अर्धा चिमूट मीठ घे, आलं किसून त्याच्यामध्ये टाक, आणि मग थोडी हळद आणि हिंग टाक. त्याचा मसाला केलास तो पाण्यात टाक, पी. यत करोशी यदश्नाशी यद जुहोशी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय यत कुरुष्व मदर्पणम. अरे हे तत्वज्ञान आहे ना. मग हळदीत नाही की काय? स्वयंपाकात तत्वज्ञान नाही? शेवटचं जे मीठ पडतं ना त्याला मेजरमेंट नाही आहे का? मग अप्रमेयच आहे ना ते. मग शेवटचं मीठ जेव्हाला पडतं तो पुरुष, त्याच्या आधीचं मोजून मापून जे घातलं तर ती प्रकृती तिथे आहेच. आहे ना तत्वज्ञान. मग कशाला बसा असे गंभीर चेहरे करून? भगवद्गीता म्हणत असताना खळाखळा हसलो नाही, ढसाढसा रडलो नाही, आई शपथ काय धमाल आहे असं वाक्य बोललो नाही, तर भगवद्गीता वाचली का? आता जर का ह्या व्याख्यानानंतर किंवा जो काय तुम्ही म्हणता याला त्याच्यानंतर भगवद्गीता समजून घ्यायची असेल तर पहिलं कॉफी शॉप शोधा. मी गेली 12 वर्ष कॉफी शॉपमध्ये जातो. 12 वर्ष माझं काम चालू असतं. पण आजपर्यंत इतक्या कृष्णार्जुनांना पाहिलं आहे, इतक्या कृष्णार्जुनांना पाहिलं आहे. त्यावरून एक पक्क समजलं, कृष्णाचा नाद सोड, अर्जुनाला सांभाळ. कृष्ण येईलच, जातो कुठे तेच सांगतोय. नको काळजी करू तू. अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. पण तुझं तूच काय लकेर जाते बघा. जे शास्त्रीय संगीत ऐकतात त्यांना मालकोंस रागामध्ये मागे पंचम लागलेला नसतो तंबोऱ्याला, कारण पंचमच नाही मालकोंसामध्ये, कसं लावतील? पण त्याचा एक असतो मागे मागे मागे. आत्ता जे गाणं ऐकलं ना ते मालकोंसातलं होतं. तसं कृष्णाचं चाललंय. म्हणजे आत्ता कधीतरी पंचम लागेल, आत्ता कधीतरी सर्ज लागेल, आत्ता कधीतरी पण लागतच नाही. कारण कृष्ण एवढंच सांगून जातो, मी आहे पण तुझं तुला करायचं आहे. म्हणजे एखाद्याला स्वयंपाक शिकवत असताना त्याच्या हातावर चर्रकन तेल पडतं, अरे कर ना काहीतरी, मी आहे पण तुझं तुला करायचं. असं साधारणतः सांगितल्यानंतर ज्याच्या हातावर तेल उडलेलं असतं त्याचं जे काही होईल ते अर्जुनाचं झालंय. अरे मग कर ना काहीतरी. मी कसं करणार? मी ड्रायव्हर,
कळलं कृष्णाचं कॅरेक्टर काय स्ट्रॉंग आहे ते. इथेच करायचं. मग तुझं तू पण एक काम कर, तू काळजी नको करू, तुला आत्ता मिळालंय नंतर पण मिळणार आहे, त्याची काळजी मी म्हणजे मी म्हणजे तूच. कारण सगळं संपूर्ण भगवद्गीता ही एकांकिका अथर्वशीर्षावर आहे. अथर्वशीर्षातला जो त्वम 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 चालतो एकांकिकेत कसं म्हणणार त्वम 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 त्वम, म्हणून अहम अहम अहम. इतकं साधं आहे. मग कृष्ण जेव्हा अहम म्हणतो त्यावेळेला अर्जुनाकडनं असं अपेक्षित असतं हो 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 अहम. मग मी तुझं सगळं सांभाळीन ना असं कृष्ण म्हणेल का सांगा मला. आत्ता 8 मिनिटापूर्वी, आता ही 8 मिनिटं कुठनं काढली तुम्ही मोजा. 6व्या अध्यायातला 9वा श्लोक आणि 9व्या अध्यायातला 22वा श्लोक. काही जणांना बरं वाटतं वा हा श्लोकांचे नंबर सांगतो. आहेत आपल्याकडे लोक तशी. 6व्या अध्यायातला 9वा श्लोक आणि 9व्या अध्यायातला 22वा श्लोक, त्याच्यातला अंतर मोजा. जेवढे श्लोक गुणिले 8 सेकंद, 8 मिनिटं येतं. 8 मिनिटाच्या पूर्वी आत्ता हा बाबा म्हणून गेला तुझं तू बघ, आणि 8 मिनिटानंतर लगेच म्हणतो तुझी सगळी काळजी मी घेईन. एवढ्या लवकर निवडू का 8 मिनिटात? वर्षानुवर्ष आपल्याला आपल्या वारावर सोडले लोक आता सगळी काळजी आम्ही घेऊ आत्ता. त्यातल्या त्यात बऱ्या बोलांनी सांगितलंय तो जो मी आहे ना तो म्हण आता अहम. आणि म्हणून मग अर्जुन विचारतो तू ज्याला अहम 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 म्हणतोयस त्याची काही उदाहरणं आहेत का? ऐकायचं काय गंमत उदाहरणांची ऐकायची? तर अजून मला किती मिनटं आहेत? 7:20 झालेत. अजून मला किती वेळ देऊ शकाल त्याच्या बेसिसवर? कथा 15 मिनटं 20 मिनटं? हां मग ठीक आहे चला नो प्रॉब्लेम डन. आता एक मी हे ऐकवणार आहे तुम्हाला, शोधा कशातलं आहे म्हणजे तुम्हाला तर खरं सांगायची गरज येणार नाही. ऐकायचं? गोदी खालचा होत पुढे करून शुंभासाठी. आता सांगा कुठे वाहतायत वाळे? मास्तरने विचारलं. गोदी गप्प. गोदूताई तुझा पदर कुठल्या दिशे सोडतोय बघ, डोंगराच्या का समुद्राच्या? राम्या तू सांग. मग गोगट्यांचा राम्या बिनदिक्कत गोदीला म्हणाला होता हे गोदे नीट उभे राखी. का रे राम्या? मग मला तुझा पदर कसा नीट दिसणार? सिंचा तिचा पदरने कशा दिसास हवा तुला? मग वारा डोंगराकडे की समुद्राकडे ते कळणार कसं? झोपल्या. अरे परीक्षेत गोदीला का उभी करणार आहे? अरे गाढवा दिवसा वाहतात ते लँडविंड्स की सी विंड्स? मग सगळ्या वर्गाकडून दिवसा वाहतात ते या चालीवरती 5-25 वेळा घोकमपट्टी व्हायची. अरे गाढवा परीक्षेत गोदीला का उभी करणार आहेस? आता जी मी उदाहरणं देणार आहे ना त्याच्यात काय बघायचं ते बघ, नाहीतर गोदू लागेल परीक्षा द्यायला. असं कृष्ण अर्जुनाला 10व्या अध्यायात सांगतो. गोदूचा पदर सांगतोय काय? वाऱ्याची दिशा. बाबा हा सगळा विभूती योग आहे की नाही, त्यांच्या मागे लागू नको, त्यांच्या नादाला लागू नको. नकला करत फिरशील, गोदूचे पदर बघत फिरशील, पण वाऱ्याची दिशा कळणार नाही. अशी मोठी वॉर्निंग सुरू होऊन 9वा 10वा प्रवेश सुरू होतो. मी तुला सगळी उदाहरणं देईन. तुला उदाहरणं हवेत ना? ऐक. देवानाम अस्मि वासवा 10व्या अध्यायात उदाहरणं आहेत सगळी. रोल मॉडेलचा अध्याय 10वा सगळा. कारण अर्जुन विचारतोय हे बाबा तू एवढं काय 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 सांगितलंस, उदाहरणं दे ना. आता अर्जुनाने कसा विचारला असेल मला माहिती नाही, हा टोन कसा असेल अर्जुनाचा. उदाहरणं देतोस का? हा टोन एवढा येणार नाही आहे त्याचा, एवढा सरळ नाही आहे अर्जुन, त्याला वेळ आहे अजून. उदाहरणं दे ना असा टोन. उदाहरणं दे ना असा टोन आहे त्याचा. घे उदाहरणं म्हणतो. कृष्ण आहे तो काय बदल की काय असं सरळ? घे ऐक उदाहरणं. मग केवढी उदाहरणं दिलीत? 75 उदाहरणं आहेत संपूर्ण प्रवेशामध्ये. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता
देवानाम अस्मि वासवा, अमुकात अमुक, अमुकात तमुक, दमुकात तमुक, वेदानाम सामवेदोस्मी. मग अथर्ववेद का नाही विचारणारे आहेत का? सामवेदच कशाला? मग यजुर्वेद नव्हता का माहिती त्यावेळेला? ऋग्वेदाची उत्पत्ती, अरे ते भगवद्गीता एकांकिका बघते, कुठे घेऊन आला मेंदू तुझा? नाही पण नाही, ऋग्वेद नाही का म्हटला? लोकांची ही व्याख्यानं भांडणे मी ऐकलेली आहे. कृष्णाने विभूती योगामध्ये वेदानाम सामवेदोस्मी का म्हटलंय? अरे 2 वर्षापूर्वी अर्जुन बुरोंदडेचं रूप घेऊन होता. काय जवळ असेल त्याच्या? संगीत. संगीत कुठे आहे? सामवेद. सांगितलं सामवेद त्यांनी. कुठले ऋग्वेद आणि अथर्व? उदाहरणं देतोय तो. समोरच्या माणसाला समजेल असं उदाहरण द्यायचं. गीतेत सामवेदाचा उल्लेख काय आहे, ऋग्वेदाचा काय नाही, म्हणूनच भगवद्गीता कळली नाही. म्हणून उदाहरणं त्यांनी दिली. त्यांनी विचारलं, मग ही सगळी उदाहरणं दिली. 75 उदाहरणं दिली. 75 कुठनं काढलंस? मोजा. दुसरी असाइनमेंट मोजा. कारण काय माहिती आहे का, अशा असाइनमेंट मी का देतो की इथे शांत करावं लागतं. संपूर्ण शिक्षण संस्कृतीमध्ये फक्त आपल्याला मेंदूचा वापर करायला सांगितलं, ज्याचा उपयोग फक्त 2%. उरलेल्या 98चं काय? म्हणून त्या 2%ला अडकवायचं कुठेतरी. मी आता गीतेतले अहम मही मम मया शोधतोय. लागलं माकड कामाला तिकडे. उरलेला सगळा वेळ काय भाव आहेत, काय भाव आहेत, संपूर्ण भावना मी बघतोय का? तर मेंदूचा उपयोग. कृष्ण सरळ आहे का? आत्ताचा संपूर्ण सीन सुरू होतो, असं छान कृष्ण अलगद चालत 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 जातो. टुन्न करून उडी मारून त्या पारावर बसतो आणि पाय असे हलवत बसतो. एक सांगू का, अर्जुन तिथे आपला बसलाय, उदाहरणं हवेत, उदाहरणं ऐकलेली आहेत, सांग की म्हणे. सगळी उदाहरणं जरी तुला दिली ना मी, तरी सुद्धा फक्त 1% कळेल तुला. आता काय गरज होती? त्याने उदाहरणं मागितली, तू 1 नाही 2 नाही किती दिली? 75 दिली. मग गप्प बसणार नाही. अर्जुनच का प्रश्न विचारणार? म्हणून कृष्णाचा पहिल्या प्रश्नाचा हा 10वा प्रवेश. सांग रे मला, करणार काय ह्या सगळ्याचं तू? असा प्रश्न आहे कृष्णाचा. कारण काय तुला सांगू का, की विष्टभ्याहम इदम कृष्ण. तो मग तो सांगत जातो की बाबा तू सगळी जरी उदाहरणं मी तुला दिली, आता तर 75 दिलेत, सगळी उदाहरणं दिली तरी सुद्धा तुला 1% कळेल. आत्ता जर का मी हे सांगत असताना तुम्हाला सांगितलं की हे सगळं जरी सांगितलं ना मी तुम्हाला, तरी सुद्धा 1 भाग कळेल 10 पैकी. खरं सांगा, मनात काय प्रश्न येईल आता? 10 पैकी 1 भाग कळणार आहे. आता हे सगळं जरी 2 तास सांगितलं तरी काय मनात येईल? एकच सांग, बरोबर आहे? हा कोणाला कळेल हे? की ज्याचं डोकं शांत आहे त्याचं. अर्जुनाचं डोकं शांत होतं का त्यावेळेला? नाही. पाणी जाईल, बादल्या भरून ठेव. भगवद्गीता अभ्यास करायला ज्या क्षणी पुस्तक उघडलं जातं त्या क्षणीच समजायचं हा अभ्यास नाही. पाणी का भरून ठेवते मी? ते पाणी जाईल. अरे वरती टाकी आहे ना. हो, पण मग टाकीतलं पाणी गेलं तर? अरे बादल्या भरायला नको म्हणून टाकी आहे. प्रत्येक जण बादल्या भरतं म्हणून टाकी रिकामी होतं. हे विश्वरूप दर्शन कळत नाही. टाकी भरलेली राहावी, तुझ्या बादल्या बंद कर, हे विश्वरूप दर्शन. नाही बस, या वेळेला येताना अजून 2 घेऊन या. पुरत नाही. ती फार वापरते भाडी भांडी असताना तिच्यावर. समजतंय? 75 जरी तुला दिली तरी नाही. मग काय म्हणाल तो माणूस काय म्हणाल अशा वेळेला? की उरलेले 99चं काय? कारण आता त्याला छान तयार झालं त्याच्यामध्ये. अरे काय काय, हा मस्त टर्निंग पॉईंट आला. आता अर्जुन बदलला की कृष्णा छान आहेत उदाहरणं सगळी, खूपच छान आहेत, कळायला लागलं आहे मला. आत्तापर्यंत सांगत होतास त्यावेळेला कळत नव्हतं, पण काय उदाहरणं दिलेस. पण तू असं म्हणालास ना, फक्त एकच कळत आहे, 99 अजून तुला कळणार नाही. सांगतोस का प्लीज 99? मन्यसे यदि तत् शक्यं मया द्रष्टुम इति प्रभो योगेश्वरम ततो त्वं मे दर्शय आत्मानं अव्ययम्. सगळं सांगशील का मला? पण भाषा कशी वापरली? तुला जर का असं वाटत असेल की मला हे पाहता येईल तर मला तू दाखवशील का? आत्ता 12-15 मिनिटापूर्वी तो म्हणत होता तू जे सांगतोयस ते उपयोगाचं नाही, आमचा प्रॉब्लेम वेगळा आहे.
आत्ता म्हणाला तो 12 मिनिटापूर्वी. एतस्य अहम न पश्यामी चंचलत्वा स्थितिस्थराम प्रमाथी बलवत दृढम. अरे मन काय गंमत आहे का? काय सांगतोस तू? हे मन स्थिर वगैरे काय होणार नाही. तुझा तो सामयोग वगैरे तुझ्याकडे ठेव. एतस्य अहम न पश्यामी चंचलत्वा. अरे याची स्थिती स्थिर होणं शक्य नाही. काय सांगतोस तू मला? डोकं शांततेतून युद्ध कर. हे आत्ता 12 मिनिटापूर्वी बोलला होता अर्जुन. प्रवेश 5 आणि आता प्रवेश 10व्या 11मध्ये काय सांगतोय अर्जुन? साहेबा सांगता का प्लीज? आणि मला मी बघू शकेल असं तुला जर का वाटलं तर मला सांगशील का? आता कृष्ण खरा मित्रासारखा सांगतो सरळ. मला नाही वाटत तू बघू शकशील. आया भगवद्गीतेमध्ये याच्यातलं कुठलंही माझ्या तोंडचं सांगित नाही आहे मी. हवा असेल तर कॉन्टॅक्ट 9822031915 माझा नंबर. पण तुला बघता येणार नाही. न तुमाम शक्यसे द्रष्टुम अनेव स्वचक्षुषा. तुझ्या डोळ्यांनी तुला बघता येणार नाही. एकदा माझ्याकडे ये, आयसाईट चेक करून जा. दिव्यम ददामि ते चक्षु. तिथे कुठे देणार चक्षु? आता संपत आला हळूहळू. पहिल्या प्रवेशामध्ये अर्जुनाने काय मस्ती केली? भरपूर मस्ती केली. हे काय शक्य नाही. कोण कोण आलाय? जर का युद्धाला लागलो तर एवढी प्रजा मारली जाईल. स्त्री सुदृष्टा सुवार्ष्णेय जायते वर्णसंकरा. माणसाच्या माणसं मारली जातील आणि मारले जाणारे पुरुष असतील. पुरुष मारले जातील 40 लाख. मेल फिमेल रेशिओ कुठच्या कुठे जाईल. मेल फिमेल रेशिओ गेल्यानंतर जी पुढची प्रजा निपजेल ती नक्की कोणाची काय काही कळणार नाही. अर्जुनाचं आहे सगळं. सोशिओ इकॉनॉमिक झोनपर्यंत पोहोचलेला आहे अर्जुन पहिल्या अध्यायात. अर्जुन जे बोलला त्यातलं खोटं काय होतं? एकही अर्जुनाचा पॅरामीटर खोटा नव्हता. मग प्रॉब्लेम काय? तो एका वेळी एक पाहत होता. कृष्ण म्हणाला इकडे ये, सगळे प्रॉब्लेम आपण बिग पिक्चर करू. दिव्यम ददामि ते चक्षु. आपण आरशात बघतो, म्हणजे बघत असाल तुम्ही त्यावेळेला असं आरशाला नाक लावून बघतो का आपण? मी कसा दिसते, मी कसा दिसते, मी कसा असं बघतो का? आरशाला नाक लावून का नाही बघत? जवळ जाऊन नाही का चांगलं दिसणार? नाक लावल्यानंतर दिसतं आरशामध्ये? नाही. आता या सगळ्या भिंतीवर असं छान मस्त बारीक बारीक असं डिझाईन काम केलेलं आहे, नक्षीकाम केलेलं आहे. मी असं जाऊन बघीन का? असं बघीन? समजा मी असं बघायला लागलो, तुम्ही काय कराल? हे अरे जरा मागे ये, हा आता दिसेल बघ तुला, हा 11 वाजले. विश्वरूप दर्शनाच्या नावाने जे रसपूर्ण मधाळ नको ते गोष्टी सांगितल्या जातात. स्वच्छ सुंदर. तू मागे ये, सगळं पहा. तूच सांगितलेली सगळी वाक्य मी तिथे लिहिलेत. फक्त आय हॅव कनेक्टेड द डॉट्स. बघ काय दिसतंय तुला ते. आणि हे माझं म्हणणं नाही आहे, अर्जुनाने ठोकून सांगितलंय पुढे. तत्र एकस्थम जगत्कृष्णम प्रविभक्तम अनेकदा अपश्यत देवदेवश्य. आधीचे सगळे जे प्रॉब्लेम्स होते ना ते सगळे मी एकत्र पाहिले. माझं म्हणणं काहीच चूक नव्हतं. आणि म्हणूनच हा माझा मित्र एकदाही मला म्हणाला नाही तू चुकतोयस. एकदाच फक्त फटका दिला होता, कुतस्त्वा अकस्मलविदम. त्याच्यानंतर एकदाही नाही, एकदाही नाही. इतक्या वेळा त्याला उलटं सुलटं बोललो असेल, पण एकदाही हा माणूस उलटं बोलला नाही. काय विश्वास असेल त्याचा माझ्यावर. मागे विश्वरूप दर्शन सगळा बोर्ड बघतो. 40 लाख लोक जाणार आहेत. येस, यू आर ट्रू, यू आर राईट. माणसं मारली जातील, हो. हे गरजेचं आहे का? केवळ काही हजार लाख स्क्वेअर मीटरसाठी स्क्वेअर नाही, खरंच गरजेचं नाही. तू म्हणतोस ते बरोबर आहे. अशी समाजाची धुळधाण व्हायला हवी का? बरोबर आहे. नको व्हायलाही. तू म्हणतोस ते बरोबर आहे. मग खरोखरच युद्ध व्हायला हवं आहे का? नाही रे, मलाही असं वाटतं नको व्हायला. जाऊन आलो ना मी त्यांच्याकडे, पण काही झालं का? खरं आहे तुझं म्हणणं, आणि खरं आहे तुझं म्हणणं. हा मंत्र भगवद्गीतेत कृष्णाने 6व्या प्रवेशात दिलेला आहे. खरं आहे तुझं म्हणणं. कुठल्याही भांडणातनं बाहेर पडायचं असेल तर हे वाक्य पहिल्यांदा म्हणावं. खरं आहे तुझं म्हणणं.
म्हणाला आहे कृष्ण अशा वेळेला. खरं आहे. अशा प्रत्येकजण आपल्या आयुष्यात गेला असेल की 2, 3, 5 वर्ष एक प्रश्न 2 प्रश्न भडीमार करतोय, खरोखर इथे आयुष्य संपलं तर बरं होईल असं वाटावं. अशा अनुभवातून आपल्यापैकी प्रत्येकजण गेला असेल. मी तर म्हणतो सुद्धा, म्हणजे माफ करा माझं असं म्हणणं तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर, एकदा तरी अर्जुनाचा पहिला अध्याय आपल्या आयुष्यात यावा, तरच कृष्ण काय बोलला हे समजेल. स्विमिंग कॅनॉट बी लर्न्ड बाय कॉरस्पॉन्डन्स. जाऊ दे नाका तोंडात पाणी, दिसू दे मरण, मला नाही झेपणार, कळू दे, आणि मग कोणतरी दाबणारा पाहिजे, जा खाली बघ कसा ग्लाईड होतोस. हां, खरंच की रे, सहज शक्य आहे. 18वा, घेशील का सांभाळून मला. असा ज्यावेळेला प्रश्न येतो त्यावेळेला गांजलेलं असतो आपण, आणि एखाद वेळेला असं चहाच्या टपरीवर उभे असतो, तो मित्र सांगून जातो, खरं आहे तू म्हणतोस ते, आणि ते मी ऐकलं हो त्या कॉफी शॉपमध्ये, खरं आहे तू म्हणतोस ते, अरे माझंही असं झालं आहे. कृष्णाने कमी आलापेष्टा भोगल्यात. कृष्णाला सुद्धा भगवद्गीता कोणीतरी सांगितली असेलच की. कृष्णाची व्यथा आहे 4थ्या अध्यायात, स कालेन महता योगो नष्ट परंतप. अरे खूप आधीपासून आहे हे, पण नंतर नंतर फक्त कर्मकांड झाली रे. देवळातली बेल वाजवताना लोक हो उद्या 6:30ला येतो, स कालेन महता योगो नष्ट परंतप. बेल का वाजले कळत नाही, पण बेल आम्ही सोन्याची लावून घेतली, याच्यावर ट्रस्टीमध्ये भांडणं होतात. स कालेन योगो महता नष्ट परंतप. कृष्णाची व्यथा आहे, सांगतोय मी तुला, पण हे आता राहिलेलं नाही आहे फारसं. आमच्या वेळेला हे नव्हतं. पण तो बोललाय तसं, इथून तो सांगत आला, सखे इति मत्वा प्रसभम व्यधिक्तम. मी आता फक्त एक काम करतो, मी तुम्हाला काही गोष्टी वाचून दाखवतो, चालेल का? कारण मला ते सांगता येणार नाही म्हणून. हे पुस्तक आहे, ते पुस्तक नंतर तिथे ठेवलेलं आहे. या पुस्तकातलं 233 ते 236 अशी पानं मी वाचून दाखवतो, चालेल का? म्हणजे माझा शब्द उणा अधिक जायला नको. हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? मीच लिहिलं आहे, पण लिहिणारा याचा मी वेगळा होतो. एकाच पाण्यामध्ये एक माणूस 2दा पाय घालू शकत नाही असं म्हणतात. बघा विचार करून, तुम्हाला गुंगवायला पाहिजे की नाही मी पान शोधेपर्यंत. चला, वाचू. असा अनुभव तुम्हाला पण आला असेल ना कधीतरी. कल्पना करा, तुम्ही एखाद्या प्रश्नामध्ये अडकला आहात. लहानपणापासून एकत्र वाढलेल्या तुमच्या जवळच्या एका मित्राला तुम्ही तो सांगताय. त्याने शांतपणे ऐकून घेत काही गोष्टी सुचवल्या. काही तुम्हाला कळतायत, काही समजत नाही आहेत, काहीवर तुमचा विश्वास बसत नाही आहे, आणि काहींचा उपयोगच होणार नाही असं तुम्हाला सारखं वाटतं आहे. पण तो मित्र मात्र मनापासून तुम्हाला सांगतोय, आणि काही वेळात तो तुम्हाला असा काही दृष्टिकोन देतो की तुमचा सगळा प्रश्नच सुटतो. सगळं काही स्वच्छ दिसायला लागतं आणि प्रचंड उभारी येते. अशा वेळी काय येईल मनात? अगदी हेच अर्जुनाच्या मनात येतं. अनेकदा माझ्याकडून चेष्टामस्करी करताना, खेळताना, निवांतपणे पडलेलो असताना, जेवताना, कधी तू बरोबर असताना, कधी तू नसताना, कळत नकळत तुझा अपमान केला ना मी. ही एकांकिकेतली वाक्य आहेत ना, म्हणून वाचून दाखवते. पहा, अर्जुन किती मनाला भिडेल अशी लाघवी बोलतोय. अर्जुनाचं कृष्णावर प्रेम आहेच, आणि तितकंच कृष्णाचंही अर्जुनावर आहे. विचार करा, कृष्णार्जुनांच्या डोळ्यासमोर किती सुंदर आठवणी तरळून गेल्या असतील लहानपणीच्या. जशा त्या आठवणी तरळल्या तसा अर्जुन बोलत गेला आणि आपलं मन मोकळं करत गेला. बोलत असताना अनेकदा अर्जुनमध्ये थबकला असेल, पॉझेस असतील. उत्तम नट जे केवळ मुद्राभियानाने मनातील भावना दाखवतात, तसा अर्जुनाचा आणि म्हणून कृष्णाचाही चेहरा झाला असेल. हे आपण समजून घ्यायला नको का? या संवादातील नाट्य अनुभवायला किंवा पाहायला नको का? अर्जुन हे सगळं बोलत असताना त्याने कृष्णाचा हात हातात घेतला नसेल का? दोघेही एकमेकांच्या स्पर्शाने, भावना समजून आल्याने भारावले नसतील का? अर्जुन बोलत असताना काही वेळा त्याचा कंठ दाटून आला नसेल का? कृष्णाने सुद्धा आवंढा गिळला नसेल का? दोघांच्या ओल्या डोळ्यांमध्ये चमक दिसली नसेल का? कृष्णाने अर्जुनाचे खांदे अलगद धरून त्याला धीर दिला नसेल का? गीता एक नाट्य आहे. भावविभ्रम भावभावना त्यात आहेत.
आपण त्या जाणून घेतल्या पाहिजेत. अर्जुन जे आणि जसं बोलला ते पाहता कृष्ण अर्जुन एकमेकांपासून काही फुटांवर उभे राहून ते बोलले असतील का? अर्जुनाच्या चेहऱ्यावर देणेकऱ्याची अगतिकता असेल का, की मित्राचं प्रेम असेल? भले हे सगळं बोलून झाल्यावर अर्जुनाने कृष्णाच्या पायावर डोकं ठेवलं असेल, पण माझं कर्ज माफ करा अशा भावनेने ते असेल का? त्या एका चित्राने आपला घात केला, तुमचा, माझा, अगदी सगळ्यांचा. रथाच्या खाली जमिनीवर बसलेला देणेकरी अर्जुन आणि समोर 4 फुटांवर ताठ मानेने उभा असणारा, चेहऱ्यावर हसू असणारा कृष्ण. का अशी ही उच्च नीचता? कृष्ण अर्जुन हे मित्र आहेत असं कधी वाटूच नाहीये, इतकी काळजी त्या चित्राने घेतली. रथाचं चित्र म्हणजे कृष्ण अर्जुन नात्याचा अपमान आहे असं मला वाटतं. अर्जुन किती लाचार, केविलवाणा दाखवला जातो त्या चित्रात. मुलगा बापासमोर, मित्र मित्रासमोर किंवा प्रेयसी प्रियकरासमोर एकमेकांसमोर लाचार असू शकतील का? एकमेकांची कीव करतील का? मी काय म्हणतो हे पटत नसेल तर अर्जुन स्वतः काय म्हणतो ते पहा. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायम त्वां प्रसादये अहम ईशम ईड्यम पितेव पुत्रस्य सखेव सख्यू प्रिय प्रियायाः असिदेव सोड. कृष्णा, किती रे लाघवी तू, तुला मनापासून नमस्कार करतो. आता प्रणिधाय कायम असं म्हटल्यानंतर लगेच साष्टांग नमस्कार घातला असेल का? नसेलही. असेलही. आपण नाही का एखाद्याला धन्यवाद देताना मनापासून हात जोडतो? अर्जुनाने सुद्धा तसंच केलं असेल. केवढ्या मोठ्या गोंधळातून मित्राने त्याला बाहेर काढलं होतं. केवढं हलकं वाटलं असेल अर्जुनाला, पहा एकदा विचार करून. तो नमस्कार आनंदाने घातला असेल, खचून जाऊन घातलेला नाही, केविलवाणा होऊन तर घातलेलाच नाही. अर्जुन कृष्णाला ईड्यम म्हणतो, लाघवी म्हणतो. इंग्लिशमध्ये याच्यासाठी अडोरेबल असा अत्यंत सुंदर शब्द आहे. पहा अर्जुन कसं सुंदर सांगतो ते. मला सांभाळून घे रे कृष्णा. बाप आपल्या मुलाला जसं सांभाळून घेतो ना तसं, एक मित्र आपल्या मित्राला जसं सांभाळून घेतो ना तसं, प्रियकर प्रेयसी एकमेकांना कसं सांभाळतात तसं घेशील काय सांभाळून? अर्जुन इथे कधीही कृष्णाला देवत्व देऊन देव्हाऱ्याच्या तुरुंगात डांबत नाही. उलट तो प्रेमाने सुंदर प्रकार सांगतो. कृष्णार्जुनांचं नातं या सगळ्यांना गवसणी घालतं. किती सुंदर सकारात्मक भावना आहेत. आदर आहे, प्रेम आहे, प्रीती आहे, माया आहे, भक्ती आहे, भलं व्हावं हीच इच्छा आहे. हे ऐकल्यावर गीता भक्तिपर की कर्मपर की ज्ञानपर असे विचार राहत नाहीत. स्वतःला आणि इतरांना सांभाळायचं कसं आणि योग्य मार्गावर आणायचं कसं एवढंच गीता सांगते. भगवद्गीता म्हणजे कुठला उपदेश नाही हो. भगवद्गीता म्हणजे उपदेश हे समीकरण बदलून भगवद्गीता म्हणजे नाट्य, एकांकिका हे समीकरण पाहायला हवं. 1 ते 11व्या अध्यायापर्यंत अर्जुनाकडे पाहून कृष्णाला हे मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेलं गाणं आठवलं असेल. मित्र मित्राला कधी उपदेश करेल का? मित्रत्व जपता आलं नाही की केला जातो तो उपदेश. कृष्णाचं मित्रत्व ज्यांना समजलंच नाही ना त्यांनी कृष्णाच्याच नावाने उपदेश करत भगवद्गीतेला मात्र आपल्यापासून दूर नेलं. आणि म्हणून हेच गाणं आजही गीता कर्मपर की भक्तिपर की ज्ञानपर की तत्वज्ञानपर अशा चर्चा करणाऱ्यांकडे पाहून कृष्ण नक्कीच म्हणत असेल यात मला शंका नाही. बंसी को लकड़ी सदा समझा गए तुम, बंसी को लकड़ी सदा समझा किए तुम, पर उसके नगमों की धुन कहाँ सुने तुम. बंसी को लकड़ी सदा समझा किए तुम, पर उसके नगमों की धुन कहाँ सुन सके तुम. दिए की माटी देखी, दिए की माटी देखी, देखी न उसकी ज्योति, सदा तुमने ऐब देखा, हुनर को ना देखा, वो तो है अलबेला हजारों में अकेला. म्हणतो का आपण आपल्या मित्राला इतकं प्रामाणिकपणे सॉरी? लखलखलाय आता अर्जुन. मुंबईत चांदीची भांडी खूप लवकर काळी होतात असं ऐकलंय, बरोबर ना? मी पण कुर्ल्याला राहायचो, त्यामुळे चांदीचं भांडं काढलं की दुसऱ्या दिवशी चांदीचं आहे का कथलाचं आहे. मग चांदीचं भांडं पॉलिश करायला एक गंमत आहे. काय गंमत आहे ती चांदीचं भांडं पॉलिश करायला? कोणी करतं पॉलिश आपल्या घरी? ती पावडरनी घाप करावी लागते, मग नंतर कोरड्या ह्यानी करावी लागते. आणि ज्याला खरोखर चांदी कशी चमकावी तो मग कुठलं तरी रेशमाचं वस्त्र घेऊन येतो आणि चकचक चकचक करतो. भगवद्गीतेतला 14वा अध्याय, 14वा प्रवेश माझ्या मते
ही चांदी चकाकण्याचा आहे आणि त्याचा पुढचा प्रवेश हा चांदी लकाकण्याचा आहे. चांदी चकाकली कुठे? आता कृष्ण परत सगळं सांगत आला. हा जो शेवटचा प्रवेश आहे किंवा 13वा प्रवेश आहे, आपले शेवटचे 2 राहिले आता. त्यात कृष्ण सांगतो, बाबा आता मगाशी जे केलंस ना ते प्लीज करू नकोस. जे काही सांगितलं आहे ते नीट कर, प्रोसेस पाळत जा, उगाच टवाळक्या करत गावभर फिरू नकोस. कारण का तुला सांगू का, ये शास्त्रविधी मुत्सुज्य वर्तते कामकारता. जे प्रोसेस नीट फॉलो करत नाहीत ना त्यांचं काय होतं तुला सांगू, न सिद्धिमावाप्नोती न सुखम न परामगतीम. अरे ते जे करायला जातात त्याच्यात पण त्यांना यश मिळत नाही. यश न मिळाल्यामुळे दुःखात जातात आणि ते दुःख पुढचं दैव उभं करतं. काय सांगू तुला. अर्जुनचा काकला आहे. तो विचारतो काय, अर्जुनाचे यॉर्कर आहे, भगवद्गीतेतला कृष्णाला टाकलेला यॉर्कर आहे. कृष्ण एक सांग मला, तू आत्ता मला काय सांगितलंस. आता अर्जुन आणि कृष्ण छान गप्पा टाकत चाललेले आहेत सगळे. खरं सांगू का, त्यावेळेला रंगमंचावर त्या झाडापाशी दोघेही जातात, दोघेही आपलं ते धोतर बितर झटकतात, चला आता काम सुरू करायला पाहिजे, अशी भावना त्यांच्याकडे असते. आपल्याला सुद्धा रंगमंचाचा बाकीचा भाग दिसत नाही, त्या झाडावर लख्खन प्रकाश पडतो आणि मला जाणवतं की अरे ते मीच, माझाच चेहरा त्यांचा. पण एक जण सांगून जातो त्याला की अरे बाबा प्रोसेस पाळ रे, किती वेळा सांगायचं, गणित लिहित असताना हातचा लिही, दरवेळा हातचा लिहिला नाहीस म्हणून मार्क कमी पडलेत तुला. किती रे वेळा सांगायचं तुला. भांडी अशी ओली ठेवू नको आणि जेवण झाल्यानंतर पाणी घालत जा, किती वेळ लागतो घासायला. नाही तर अरे नको असं करू. ये शास्त्रविधी मुत्सुज्य वर्तते कामकारता न सिद्धिम न सुखम न परामगतीम. ते असं 4 तास जेवण झाल्यानंतर भांडं घासल्यानंतर राहतच वरण. न सिद्धिम न सुखम, हे वरण कोणी ठेवलं. न परामगतीम, भूक लागले पण आता साफ करा. इतकं साधं आहे ते. अर्जुन विचारतो काय तुला, नाही हे तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे. ये शास्त्रविधी मुत्सुज्य बरोबर आहे, आम्ही प्रोसेस वगैरे पाळत नाही, पण यजंते श्रद्धेन्विता. आजच सकाळी एका मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये जाऊन आलो. ही वाक्य मी इतका वेळा ऐकलं नाही अर्जुनाचं. शेड्यूल नाही आहे आमच्या प्रोजेक्टचं, पण फार मनापासून प्रोजेक्ट करतोय आम्ही. ये शास्त्रविधी मुत्सुज्य यजंते श्रद्धान्विता. त्यांचं काय असं अर्जुनाचा प्रश्न आहे. तेषाम निष्ठा तुका कृष्ण. काय म्हणशील तू. हा यॉर्कर आहे आणि यॉर्कर टाकणारेही कमी आणि यॉर्कर खेळणारेही कमी. अर्जुन यॉर्कर टाकू शकतो. कसलेला गडी आहे, कमांडो आहे, एवढं लक्षात ठेवा. मात्र अर्जुन कमांडो फोर्स होता. एकच लक्षात ठेवायचं, आपण कधी असे गर्भगळीत झालो ना की म्हणायचं अरे अर्जुन असा होऊ शकतो तर मला चालणार आहे. एखादा कमांडो जर का असं म्हणू शकतो की मी मारला गेलो तरी चालेल, आपलं काय. पण म्हणून असंच करत राहायचं असं नाही. तेवढ्यापुरतं आपण आपल्याला सांभाळायचं की तो असा होतो, मी पण असा होतो. पण अर्जुन त्या बुद्धीचा आहे, त्यामुळे शेवटच्या प्रवेशामध्ये त्याची बुद्धी लखलखते आणि तो म्हणतो सांग मला. आम्ही प्रोसेस पाळू कळत नाही, पण फार श्रद्धा आहे आमची. कृष्ण तो यॉर्कर कवर ड्राईव्हला टणकावतो. कवर्समधनं 6, हे घे तुझं उत्तर. ते श्रद्धा वगैरे जाऊ दे, ती श्रद्धा कशी आहे सांग. अरे झाली या सहस्त्रावर्तन, अशी श्रद्धा आहे. अरे नाही, ते मागच्या वर्षी बोलून आल्या दर मंगळवारी जाईल का, अशी श्रद्धा आहे. हरि ओम नमस्ते गणपतये. माझ्यामधल्या गणपतीचं माझं सतत स्मरण आहे आणि त्या गणपतीला नमन करून त्याच्यामधल्या सगळ्या क्षमता लक्षात घेऊन म्हणतोय तत्वमसी. आणि म्हणून मी म्हणतोय अहमेव केवलम कर्तास्मी, कारण मी जे करणार आहे तेच माझ्या वाट्याला येणार आहे. अशी श्रद्धा आहे. की तामसिक श्रद्धा आहे का राजसिक श्रद्धा आहे का सात्विकी श्रद्धा आहे, आधी ते तू सांग, मग तुला रिझल्ट सांगतो. आणि म्हणून सगळा पुढचा प्रवेश तू हे केलंस तर हे केलंस तर हे केलंस तर हे केलंस तर हे. आत्ता वडापाव खायला वाटतोय का तुम्हाला. अरे काय चाललंय, वडापाव गरम गरम तळलेला, काहीतरी झालं का मनामध्ये, आलं का काही मनामध्ये. अहो ती तामसिक श्रद्धा. वडापावावर श्रद्धा आहेच, मुंबईत राहतो म्हटल्यानंतर, पण ती तामसिक आहे, वाईट नाही आहे. नाही अजिबात वडापाव खायचा नाही, 2 किलो ऑलरेडी वाढलेलं आहे, राजसिक. ही राजसिक असं तो विचारच चालला आहे. यॉर्कर धमाल आहे. आणि मग अशा गप्पा मारता मारता मारता
छान या विंगीतनं त्या विंगेपर्यंत चालत जाताना कृष्ण अर्जुनाच्या खांद्यावर हात टाकतो. काय रे एवढ्या गप्पा माझ्याशी मारल्यास, समजलं का काही तुला? कच्चित एतत् श्रुतं पार्थ त्वयि एकाग्रेण चेतसा कच्चित अज्ञान संमोह प्रनष्टस्ते धनंजय. माझं नाव आहे त्यामुळे हा श्लोक मी कसंच म्हणत नाही. कारण आमच्या घरातला बाळकृष्ण सुद्धा मला नेहमीच विचारायचं असं अभ्यास झाल्यानंतर, काय रे धन्या समजलं का आजचं? आजोबांचं नाव बाळकृष्ण होतं माझ्या. हां, कारण हा श्लोक मी ते असेपर्यंत ऐकलेला आहे. काय रे कळलं का तुला आजचं काही? कच्चित एतत् श्रुतं पार्थ त्वयि एकाग्रेण चेतसा. बसला होतास तर खरा 2 तास आणि चांगला बसला होतास, छान अभ्यास करत होतास, पण गोंधळ गेला का? हे गणित या गणितापेक्षा वेगळं काय कळलं का तुला? का आपले कॉपी पेस्ट मागे वळून? कच्चित अज्ञान संमोह प्रनष्टस्ते धनंजय. काय साऊंड फिलॉसॉफी आहे बघा, की आता तुझा तू डिसिजन घेशील याच्यावर सही कर खाली. तुला समजलंय म्हणून तू डिसिजन घेतोयस. कृष्ण हा प्रॅक्टिसिंग कन्सल्टंट आहे. हां, प्रॅक्टिशनर कन्सल्टंट आहे. डिसिजन मी घेणार नाही आहे तुमचा, पण प्रत्येक डिसिजनचे प्रोज अँड कॉन्स मी सांगीन, म्हणाल तितका वेळ तुमच्याबरोबर बसीन, पण सही यथेच्छसी तथा गुरु. त्यामुळे गोकुळ अष्टमीला मी माझ्यासाठी प्रॅक्टिशनर कन्सल्टंट डे साजरा करतो. कृष्णाने सांगून ठेवलं आहे, भाव्या डिसिजन कधी द्यायचा नाही, पण डिसिजन घेईपर्यंत सुटायचं नाही. मग तिथे पेशन्स लागतो. चिका किती वेळ लावताय ती लोक. अरे तो 18 अध्याय थांबला, तुला 2 दिवस थांबता येत नाही असं मला वाटतं. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. आता छान वाटतं रे तुझ्याशी बोलून, मस्त वाटतं. तू होतास म्हणून हे सगळं गणित संपलं, सुटलं. आता तू म्हणशील ते मी करीन. आणि दोघं जातात हो रंगमंचावर. पुन्हा काळोख, पण कोपऱ्यात कुठेतरी एक लाईट येतो. आपल्याला सांगत असतो, एक सिल्यूट दिसतो, त्याचाही चेहरा दिसत नाही, आणि तो एवढंच सांगतो, राजन संस्मृत्य संस्मृत्य संवादमेमम अद्भुतम केशवार्जुनयोः पुण्यम ऋष्यामि च मुहुर्मुहुः. पुन्हा 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 ऐका असं वाटतं. एक लक्षात ठेवा बाबांनो, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयोभूतिः. अर्जुनाला शोधा रे बाबा, अर्जुनाला शोधा, अर्जुनाला शोधा, अर्जुनाला शोधा असं म्हणत ती एकांकिका थांबते. शिवा नाट्यगृहातले दिवे लागले असतील तर एक अनाउन्समेंट करू का? येत्या शनिवारी 20 एप्रिलपासून गोष्ट भगवद्गीतेचे असं सेशन्स मी सुरू करतो आहे. शनिवार रविवार जेवण झाल्यानंतर रात्री 9 वाजता, 9 ते 10. सॉरी सांगतो, येत्या 20 एप्रिलपासून मग शनिवार रविवार शनिवार रविवार शनिवार रविवार शनिवार रविवार शनिवार रविवार असे 5 शनिवार रविवार मी गोष्ट भगवद्गीतेची एका सुसंवादाची अशी सेशन सुरू करतो आहे. ही आत्ताच 19वी ही सेशन्स असेल. 2020 साली सुरू केली मी. तर 20 तारखेला पहिल्या सेशनला आपल्या सगळ्यांना निमंत्रण आहे. तुम्हाला यायचं असेल तर मला फक्त व्हॉट्सअप करा, म्हणजे माझा नंबर आणि माझ्याकडे एकच नंबर आहे. फक्त तुम्ही व्हॉट्सअप कराल त्यावेळेला तुमचं नाव लिहा, म्हणजे मी आठवणीने तुम्हाला ती झूम लिंक पाठवीन. पहिला प्रवेश डिटेल एक्सप्लेन तिथे होणार आहे. आत्ता जो पहिला प्रवेश आपण वरच्यावर पाहिला तो तिथे एक्सप्लेन होणार आहे असं ते आहे. आणि दुसरी एक गोष्ट सांगायची होती की माझी काकू तिथे बसली आहे, तिथे पुस्तकं काही ठेवलेत मी. हे गोष्ट भगवद्गीतेची एक पुस्तक आहे ज्याच्यातनं आत्ता मी वाचलं. त्यानंतर अथर्वशीर्षाचं एक पुस्तक आहे आणि भगवद्गीतेचं कनेक्ट अथर्वशीर्षाचं कनेक्ट भगवद्गीतेचं आहे. तिथे कॅलेंडर ठेवलं मी, नवीन कॅलेंडर तयार केलं मी. मला देणार का प्लीज, इफ यू डोंट माइंड? हे ज्यांना अथर्वशीर्षाचं पुस्तकही उघडायचं नसेल त्यांच्याकडे तयार केलं, पुस्तकच स्वतः उघडून बसले. आता फॉर एक्झाम्पल या प्रत्येक रुचेचा स्वसंवाद आहे. एखादी अथर्वशीर्षातली रुचा आठवते का? हां, अवपश्चात्तात. आता अवपश्चात्तात म्हटलं आहे, पण असं कॅलेंडर टेबलवर ठेवल्यानंतर ते काय सांगतं मला, हे मराठीत पण आहे तिथे. आय हॅव द ॲबिलिटी टू केअरफुली लुक ॲट द मिस्टेक्स डन इन द पास्ट अँड टू लर्न फ्रॉम देम
अँड नॉट टू रिपीट दोज मिस्टेक्स. अवपश्चाताप. हे जर का मी मराठीत वाचायचं ठरवलं समजा, हे मराठी ज्यांना यायचं ना मराठी, इंग्रजी ज्यांना यायचं ना इंग्रजी, अवपश्चातच वाचू. किंवा हे अवश्रोतारमपणे सुद्धा आहे बरं का, अवश्रोतारम. आता हे अवश्रोतारम याचं टू भगवद्गीतेत आहे. कसं ऐकावं, कसं बोलावं हे कृष्णाने सांगितलं आहे. अथर्वशीर्ष इज व्हॉट, भगवद्गीता इज हाऊ. पण ते हाऊ एकांकिकेतनं समजावं नाही. अवश्रोतारम. संवादामध्ये ऐकत असताना माझ्या ऐकण्यापासून रक्षण मलाच करायचं आहे. कुठलाही पूर्वग्रह न ठेवता, उद्वेग न होऊ देता, भावना आणि तथ्य याच्यामध्ये सरमिसळ न होऊ देता ऐकण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. अशा सगळ्या रुचांचं असं केलेलं आहे की असं समोर ठेवलं की अरे, आणि मग खाली एक प्रश्न विचारला आहे, गेल्या काही तासामध्ये ही क्षमता मी किती वेळा वापरली. हे जे लाल वाक्य आहे ना ते कृष्णाचं आहे, हे भगवद्गीता समजलेल्या अर्जुनाचं आहे. मग कृष्णाचं झाडावरनं विचारलो, आहे माहिती आहे, वापरतोयस का, असं येते. दिस इज द थीम बिहाइंड दिस पर्टिक्युलर अथर्वशीर्ष. तर पुस्तकसुद्धा आहेत. पुस्तकाच्या प्राइजेस साध्या सोप्या आहेत. ह्याच्यावर जेवढी आहे 800 त्याच्या 100 रुपये कमी. तिथे दिलं आहे तिने तिथे. ह्या पुस्तकाची ह्याच्यातनं जे काही उत्पन्न येतं ते कुठे जातं ते सांगतो. माझा मावस भाऊ देवरुखला असतो, संतोष प्रभाकर जोशी, आणि त्याची बायको नेहा संतोष जोशी. हे गेली अनेक वर्ष तो ज्याचा जनता सहकारी बँकेमध्ये आहे आणि जनकल्याण समितीचा तो वेगवेगळ्या ठिकाणचा प्रचारक आणि समन्वयक आणि चीफ असा पण राहिलेला आहे. तर ती दोघं जण 2010-2012 त्या संबंध प्रांतातली योग्य मुलं निवडून देत असतात. आणि ही सगळी उत्पन्न, कारण माझा उत्पन्नाचा व्यवसाय वेगळा आहे, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, कन्सल्टिंग, लीडिंग सगळं आहे ते. पण हे जे सुरू केलं त्याचं हे सगळं उत्पन्न त्या मुलांकडे जातं म्हणजे त्यांच्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटला दिलं जातं. ही मुलं मी निवडतो का, नाही. मग कोण निवडतं, नेहा आणि संतोष. का तसं करतात, श्रीकृष्णाने सांगितलं आहे, बाब्या दान देशील ते जरा डोकं लढून दे, योग्य माणूस पकड, योग्य वेळी दे, योग्य वृत्तीने दे, माणूस योग्य असावा, देश योग्य असावा, काळ योग्य असावा, असं त्यांनी सांगितलं आहे. मग माणूस योग्य कसा शोधणार, ही दोघं शोधतात. आणि आता नेहा जोशी मागच्या 2 महिन्यापासून आपली नॅशनल जॉईंट सेक्रेटरी झाली आहे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची. आणि तिच्याकडे पाहिल्यानंतर अरे ही अखिल भारतीय ग्राहक पंचायती साधी आहे, जमिनीवर आहे आणि छान आहे. तर अशी मंडळी आता इथे हे दाखवीन नंतर फोटो. तर हे कॅलेंडरमध्ये सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा आत्तापर्यंत 19.6 लाख आत्तापर्यंत गेलं आहे. हे माझं दान नसल्यामुळे मी सांगतो आहे, हे तुमच्यासारख्या लोकांचं आहे. हे तिथपर्यंत पोचलेले आहेत. आणि तुमचं दान कुठे जातं हे मी जनरली अपलोड करतो फेसबुकवर की ह्या मुलांना दिलेलं आहे, त्यांची प्रायव्हसी ब्रेक न होऊ देता. तर ह्या 2 अनाउन्समेंट मला करायच्या होत्या. शांत चित्ताने ऐकून घेतलं, धन्यवाद. हो, माझा नंबर सांगतो मी. हो, सॉरी थँक्यू सो मच बाबू. 9822031915. परत एकदा सांगतो, तोच नंबर मी पुन्हा सांगतो. हां, 9822031915. धन्यवाद. थँक्यू सो मच. हॅट्स ऑफ टू यू. पुन्हा एकदा तुमचे आभार, मनापासून धन्यवाद. थँक्स अ लॉट.